कोणत्या टाइम फ्रेम योग्य असतात? चार्ट स्टडीसाठी कोणत्या टाइम फ्रेम योग्य असतात? आणि प्रत्यक्ष लाईव्ह मार्केटमध्ये सर हेडिंग रिपीट करा ना. हो हो करेल मी 2-3 वेळा. शांत ऐकून घ्या, व्यवस्थित लिहा, मध्ये मध्ये माईक ऑन करून बोलू नका. व्यवस्थित देतो. चार्ट स्टडीसाठी कोणत्या टाइम फ्रेम योग्य असतात आणि प्रत्यक्ष लाईव्ह मार्केटमध्ये काम करण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेम यूज कराव्यात? चार्ट स्टडीसाठी कोणत्या टाइम फ्रेम योग्य असतात आणि प्रत्यक्ष लाईव्ह मार्केटमध्ये काम करण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेम यूज कराव्यात? परत एकदा रिपीट करतो. चार्ट स्टडीसाठी कोणत्या टाइम फ्रेम योग्य असतात आणि प्रत्यक्ष लाईव्ह मार्केटमध्ये काम करण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेम यूज कराव्यात? या टायटल सोबत, या क्वेश्चन सोबत, या चॅप्टर सोबत आपण आज शेअरिंग करत आहोत. सेशन नंबर लिहा. अतिशय इम्पॉर्टंट असा सेशन आहे, हा पार्ट आहे जो की तुमच्या ट्रेडिंग लाईफला एक अनोखं वळण देईल. आजच्या नंतर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. टाइम फ्रेम कोणत्या यूज कराव्यात, कोणत्या यूज करू नयेत, कोणत्या बघाव्यात, कोणत्या बघू नयेत, कोणत्या आवश्यक असतात, कोणत्या अति आवश्यक असतात, कोणत्या व्हीआयपी टाइम फ्रेम आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज क्लिअर होईल. त्यासोबतच अनेक सिक्रेट फुटतील. ज्या पद्धतीनं तुमची अपेक्षा आहे की सरांनी वेगळं काही सांगावं, त्यापेक्षा वेगळं सांगण्याचा प्रयत्न कराल. जसं सुचल तसं, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण जो सिलेबस डेव्हलप केलाय ना, तुमच्या पुढे अनुक्रमणिका त्यासाठीच ठेवलेली आहे मी सुरुवातीलाच, की त्याचा सरळ सरळ अर्थ असा होता की तुम्हाला एक स्ट्रक्चर येऊन जावं. बरं का, बऱ्याच जणांनी असं केले की एक दोघांचा मला असा अनुभव आला, तसं तुमच्याकडनं बिलकुल येणार नाही किंवा काही विषय नाही तसा. पहिल्या बॅचला ज्यावेळेस मी इंडेक्स दिला त्यावेळेस एक दोघांनी असा विषय केला की इंडेक्स आपण आता मिळवलेला आहे सरांकडून, आता आपण क्लास न करता याला युट्यूबवर शोधू, गुगलवर शोधू, कोणत्या बुक्स मधून शोधू आणि नॉलेज मिळवू असा प्रयत्न केला आणि लेफ्ट झाले. जवळजवळ 8 दिवस त्यांनी जॉईन झालेले नाहीत. 2 जण होते. 8 दिवसांनंतर दोघांपैकी ते कोण बोलावं, सरांना सुरुवात कशी करावं या दृष्टीने होतं ते. फीस तर दोघांनी दिलेली होती. आता माझं काय जात आहे, मला काय अडचण आहे. मी तरी तुम्हाला माहित आहे की सगळ्यांना सांगतो, रोज मेसेज टाकतो, जॉईन करा, उशीर करू नका, अब्सेंट राहू नका. तसंच त्यावेळेस पण सुरू होतं. पण मला माहिती होते, मला थोडस कुणकुण लागली होती की असं विषय त्यांचा सुरू आहे. पण त्या दोघांपैकी एकानं सुरुवात केली आणि म्हटले की आम्ही अब्सेंट होतो आणि थोडं प्रॉब्लेम, घरचे इश्यू होते, असे होते, तसे होते. मी म्हटलं ठीक आहे चला. जॉईन केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपण जरी चोरी करायची म्हटली तरी हे शक्य नाही. कारण टायटल जसं आहे त्यापेक्षा कितीही शोधण्याचा प्रयत्न केला ना, 1000 पटीनं आपण वेगळं त्यामध्ये सिक्रेट देतो, वेगळं शेअरिंग करतो. हे तुम्हाला युट्यूबवर सर्च करता येतं. चार्ट स्टडीसाठी कोणत्या टाइम फ्रेम योग्य असाव्यात किंवा लाईव्ह मध्ये कोणत्या टाइम फ्रेम यूज करून ट्रेडिंग करावी. हजारो व्हिडिओ पडतील, तुम्ही बघा टाईप करून. डोकं गरगर करायला लागेल की नेमकं मी काय यूज करू, आणि तिथं गोल फिरवतील तुम्हाला. गोल फिरवून तुम्हाला चक्कर येईल अशा पद्धतीनं ती देतात. पण तसा आपला काही विषय नाहीये. अतिशय सुटसुटीत अवघड विषय सोपा करून तुम्हाला देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे, आजही राहील. चला ओके, प्रत्यक्ष सुरुवात करूया.
आताच सांगतोय, जोपर्यंत माझं शेअरिंग कंप्लीट होणार नाही तोपर्यंत कुणी एक्झिट व्हायचं नाही. पहिला रूल्स. दुसरा रूल्स, मधातच क्वेश्चन विचारायचा नाही. लिहून ठेवा, काही क्वेश्चन आला तर आपण घेऊ, कन्सेप्ट तुमची क्लिअर होतील. त्याशिवाय मी प्लॅटफॉर्म सोडणार नाही. ओके, चला डन. आणि पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन देऊन सेशन मध्ये उपस्थित राहा. की परत एकदा सांगतो, पलंगावर पडून, झोपून किंवा टीव्ही चालू करून किंवा मदतच येणारे कॉल घेऊन अशा पद्धतीने जर जॉईन करत असाल तर लेफ्ट व्हा. नोट्स पाठवून देईल मी, नोट्स बघून मग तुमचं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. ओके, नाहीतर अदरवाईज 100% कॉन्सन्ट्रेशन क्लासमध्ये द्या. वेलकम. चला स्टार्ट करू. लिहा, मार्केटच्या दृष्टीने टायमिंगचे 2 पार्ट आहेत. मार्केटच्या दृष्टीने टायमिंगचे 2 पार्ट आहेत. नंबर 1 मार्केट टायमिंग आणि नंबर 2 टाइम फ्रेम. नंबर 1 मार्केट टायमिंग आणि नंबर 2 टाइम फ्रेम. त्यामध्ये लाल पेन लिहा, मेन पॉइंट आहे मार्केट टायमिंग कसे असते. मार्केट टायमिंग कसे असते पहिला पॉइंट आहे, अंडरलाईन करा. लिहा आता थोडस की मार्केट टायमिंग आणि टाइम फ्रेम यामध्ये भिन्नता आहे. मार्केट टायमिंग आणि टाइम फ्रेम यामध्ये भिन्नता आहे. दोन्ही बाजूंनी आपल्याला अनालिसिस करायचे आहे. दोन्ही बाजूंनी आपल्याला अनालिसिस करायचे आहे. सुरुवातीला मार्केट टायमिंग समजून घेणं आवश्यक आहे. सुरुवातीला मार्केट टायमिंग समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर टाइम फ्रेम टाइम फ्रेमची उपयुक्तता लक्षात येईल. त्यानंतर टाइम फ्रेमची उपयुक्तता लक्षात येईल. ओके, पॅराग्राफ चेंज करा. मार्केट टायमिंग मध्ये 24 तासाची सायकल असते. मार्केट टायमिंग मध्ये 24 तासाची सायकल असते. ती आपण खालील प्रमाणे बघूया. ओके, ती आपण 24 तासाची सायकल असते. ती आपण खालील प्रमाणे बघूया. तर आता लिहू नका, खालील प्रमाणे बघूया इतकं. ओके, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मार्केट हे सकाळी 9:15 वाजता ओपन होतं आणि 3:30 बंद होतं, इतकंच माहिती आहे. आणि त्यानंतर पुढे काही माहितीच नाहीये, कुणी सांगितलेलंच नाहीये किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीये. पण मी आज तुम्हाला ते सगळे सिक्रेट तुमच्या समोर असे खुले ओपन करून ठेवीन की तुम्हाला कळेल की 24 तास कसं चालू असतं. ते असं चालू असतं. तर बघा, पहिल्यांदा लिहा
प्री मार्केट पहिला पॉइंट आहे. मार्केट टायमिंग मधला पहिला पॉइंट आहे प्री मार्केट. काय सर, पुन्हा सांगा सर. प्री मार्केट, प्री मार्केट टायमिंग असं लिहा. प्री मार्केट टायमिंग. प्री मार्केट टायमिंग लिहा. सकाळी 9 वाजल्यापासून 9 वाजून 15 मिनिटापर्यंत जो कालावधी असतो, सकाळी 9 वाजल्यापासून 9:15 वाजेपर्यंत जो कालावधी असतो त्याला प्री मार्केट टायमिंग असं म्हणतात. त्याला प्री मार्केट टायमिंग असं म्हणतात. ओके, परत लिहा पुढं. मार्केटमधील हाय व्होलॅटिलिटी, अनसर्टिनिटी, स्पेलिंग येत नसेल तर मराठीत न लिहायचं. मार्केटमधील हाय व्होलॅटिलिटी, अनसर्टिनिटी कमी करण्यासाठी, मार्केटमधील हाय व्होलॅटिलिटी अनसर्टिनिटी कमी करण्यासाठी प्री मार्केटचे आयोजन केले जाते. प्री मार्केटचे आयोजन केले जाते. ओके, थोडा आहे का एक पर्यंत झाला असेल तर काय होतं, ज्यावेळी इसवी सन 2000 साली ऑप्शनची सुरुवात झाली इंडियामध्ये, लिहायचं नाही ऐकायचं, त्यावेळेस असा काळ होता की मार्केट 9:15 ओपन व्हायचं. ओपन झाल्या बरोबर धडाड धूम सगळा हाहाकार असायचा मार्केटमध्ये. एक कॅन्डल 200-200 पॉइंटची बनायची, 300-300 पॉइंटची बनायची. सडनली कोणत्याही साईडला मुवमेंट यायच्या. बुलिश कॅन्डल जर 200 पॉइंटची बनली तर लागलीच बेरिश कॅन्डल बनायची. त्यामुळं ही जी हाय व्होलॅटिलिटी होती, अनसर्टनिटी होती, ह्या गोष्टीचा अंदाजच आला नाही बरेच वर्ष. पण जवळपास 2010 पर्यंत हा विषय चालला. 2010 पर्यंत काही तज्ञांनी यावर काम केलं आणि असं ठरवलं की हे का होतंय. आपण आताही म्हणतो की 9:15 ते 9:30 ट्रेडिंग करायची नाही बाबा, तर त्याचं कारण आता ते पुढे बोलेलच मी. पण हे का होतंय, इतकी हाय व्होलॅटिलिटी असते होती त्या काळी की ऑर्डर एंट्री टाकल्या बरोबर लॉसेस व्हायचे. कसलीही स्थिरता त्या मार्केटमध्ये नव्हती. मग हे लक्षात आल्यानंतर काही जाणकारांच्या त्यांनी मग त्यावर स्टडी करून सेबीनं आणि एक्सचेंजनं त्यावर निर्णय घेतले आणि प्री मार्केटचे आयोजन केलं. आणि मग विषय असा झाला की ज्यावेळी मार्केट ओपन होण्या अगोदर ज्या ऑर्डर प्लेस केल्या जातात की अगोदर 9:15लाच ऑर्डर प्लेस व्हायचे, सगळेजण रेडी व्हायचे आणि 9:15 झाल्या बरोबर त्यांनी एक बटन दाबायचे, एंट्री करायचे. म्हणून ते हाहाकार म्हणजे हाहाकार होत होता त्यामध्ये. म्हणून अनसर्टेनिटी व्हायची, हाय व्होलटाईल मार्केट राहायचं, लिक्विडिटी किती पण राहायची. मग हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी काय केलं, प्री मार्केट ठेवल्यामुळं
15 मिनिट टायमिंग त्यांना मिळाला आणि 9 वाजल्यापासून 9:15 ही जे हाय व्होलॅटिलिटी आहे ते आपण इथं घेऊ, परंतु या ठिकाणी ऍक्च्युअल मार्केट चालू राहणार नाही आणि यामध्ये जे बाईंग होतील त्याचे एक प्रकारचं एक्झिक्युशन होईल, व्यवस्थित सेटलमेंट होईल आणि एक मार्केटला 9:15 स्थिरता येईल. तिथून पुढं मार्केट व्यवस्थित चालल्या जाईल या उद्देशानं प्री मार्केटची निर्मिती केली गेली. आणि मग झालं असं की बरोबर या गोष्टीला यश आलं त्यांच्या, आणि जे FI वाले आहेत, DI वाले आहेत, HNI पर्सन आहेत किंवा कॅश होल्डर वाले आहेत, म्युच्युअल फंड वाले आहेत, हे सगळे जे बिग मंडळी आहेत, रिटेल बिगिनर्स वगळता ह्या सगळ्यांना एक प्रकारची निश्चित दिशा आली आणि त्यांनी प्री मार्केट मध्ये 9 वाजताच ऑर्डर प्लेसमेंट केल्याबरोबर 9:15 एक प्रकारची सेटलमेंट व्हायची आणि कुठलाही स्टॉक असू द्या, इंडेक्स असू द्या, कोणती स्क्रिप्ट असू द्या, काही असू द्या, ते एक स्थिरता यायची आणि तिथून पुढं एक निश्चित पॉइंटवर मार्केट आउन व्हायचं. उदाहरणार्थ बँक निफ्टी आहे, बँक निफ्टी जर समजा 2010च्या आधी जर सडनली 51,000ला ओपन होत असेल तर 51,400 2 सेकंदात परत 51,100 अशा पद्धतीने मुवमेंट जे व्हायच्या त्या इथं प्री मार्केटमध्ये त्याला स्थिरता आली. ती अशी की 9:15च्या आधीच समजायला आपल्याला की बँक निफ्टी 400 पॉईंट डाऊन ओपन होते आहे किंवा 200 पॉईंट गॅप अप ओपन होते आहे, जे मी सिनेरिओ देतो ते 2010 नंतर सुरुवात झाली. म्हणून एक प्रकारचं एक स्थिरता आली आणि तिथून पुढेच ओपन होणार बँक निफ्टी किंवा कुठला इंडेक्स किंवा कुठला स्टॉक आणि तिथून पुढे मुवमेंट सुरुवात होणार. या पद्धतीसाठी प्री मार्केटची स्थापना केली गेली. समजलं असेल तर एक लाईक करा, वेळोवेळी कधी ऐकलं नसेल तर 2 लाईक करा किंवा मेसेज मध्ये लिहा. हे खूप अनपेक्षित होतं प्रोग्राम हा. या पद्धतीनं कुणी सांगितलं का बघा, कोण कोणाकडे आतापर्यंत किती कोर्स केले? ओके, पुढे लिहा आता, कंटिन्यू. प्री मार्केट मध्ये सकाळी 9 ते 9:08 प्री मार्केट मध्ये सकाळी 9 ते 9:08 AMO ऑर्डर प्लेस करता येतात. AMO ऑर्डर प्लेस करता येतात. सकाळी 9 ते 9:08 AMO ऑर्डर प्लेसमेंट करता येतात. त्या फक्त कॅश होल्डिंगच्या असतात, FNOच्या नाही. त्या फक्त कॅश होल्डिंग साठी असतात, फ्युचर आणि ऑप्शन साठी नाही, ऑप्शनच्या नाही. ओके, इतकं वाक्य लिहिलं असेल तर बघा, हे जर टायमिंग आहे 9 ते 9:08 तुम्ही जर कधी फोकस केला असाल तर 9:08 प्राइस स्थिर होते. तिथून पुढे प्राइजेस मध्ये चेंजेस होत नाहीत. बघा, फोकस केला आजवर असाल सांगा, नसेल तर उद्यापासून सुरू करा फोकस करायला. 9 वाजता बघायचं, 9:08 त्यांची सेटलमेंटची प्राइसची मुवमेंट चालू असते, लिक्विडिटी चालू असते आणि रनिंग चालू असते. 9:08 प्राइस स्थिर होते आणि त्याच प्राइसला 9:15 ओपन होतं मार्केट. त्याच प्राइसला 9:15 ओपन होतं. पण तिथं कॅश होल्डिंगच्या जर आपल्याला ऑर्डर प्लेस द्यायचे असतील तर होऊ शकतात. FNO साठी जर एखादा म्हटला की आता बँक निफ्टी तर 400 पॉईंट अप ओपन व्हायली, म्हणजे त्या 9:08 अगोदरच बरं का, तर आपण कॉलची बाईंग टाकून देऊया. बिलकुल तसं चालणार नाही, ते लागू पडणार नाही, ते एक्सचेंज स्वीकारणार नाही किंवा ब्रोकर सुद्धा स्वीकारणार नाही. अगोदर ब्रोकर स्वीकारतो, नंतर एक्सचेंज कडे जातात ऑर्डर, ते आपण सांगेल. हा, इथपर्यंत समजलं का सांगा? 9:08 ऑर्डर प्लेसमेंट केल्या जातात आणि एक स्क्रिप्टला स्थिरता येते.
9:08 आपल्याला ऑर्डर प्लेसमेंट करता येत नाहीत. कॅश होल्डिंग साठी सुद्धा उदाहरणार्थ वाटलं की आता मला वेळ नाहीये 9:08 पुढं 9:15 नंतर तर नाहीच नाही, तर मी एखादी ऑर्डर टाकू का, तर ती घेतली जात नाही. कारण ब्रोकरला असे आदेश आहेत, रूल्स आहेत की 9 ते 9:08 ऑर्डर घ्यायच्या आणि स्वतःजवळ ठेवायच्या. जे धन आहे, अँजल ब्रोकिंग आहे, शेरखान आहे, सगळे जे आहेत ब्रोकर्स, जेरुद आहे, हे 9:08 स्वतःकडे ठेवतात आणि 8 ते 9:15 या दरम्यानच्या काळात त्यांनी एक्सचेंजला देतात आणि एक्सचेंज तिथे त्यांची सेटलमेंट करून त्या ठिकाणी प्राइसला स्थिरता आणते. ही सिस्टीम आहे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं? येस. आता दुसरा पॉइंट आहे रेग्युलर मार्केट. पहिला पॉइंट होता प्री मार्केट, दुसरा पॉइंट आहे रेग्युलर मार्केट. रेग्युलर मार्केट मध्ये लिहा. रेग्युलर मार्केट मध्ये टायमिंग 9:15 ते 3:30 पर्यंत असतं. रेग्युलर मार्केट मध्ये टायमिंग 9:15 ते 3:30 असतं. अतिशय इम्पॉर्टंट सेशन आहे. जे लेफ्ट होतील, थोडस इमर्जन्सी काम आहे, मला जाऊन यायचं इकडे तिकडे, कधीच मिळणार नाही. नंतर मी रिपीट करणारच नाही किंवा नोट सुद्धा देणार नाही. ओके, पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. आज म्हणायचं नाही मला की सर माझी रेंज गेली होती, मी नव्हतो, मला नोट्स द्या प्लीज, असलं काही मेसेज मला टाकायचा नाही. पण बाकीच्यांनी तुम्ही 100% मेंबरनी नंतर PDF करून पाठवा. ओके, चला ना. काय लिहिलं? रेग्युलर मार्केट मध्ये 9:15 ते 3:30 पर्यंत टायमिंग असतं. या मार्केटचे 3 झोन पडतात. या मार्केटचे 3 झोन पडतात. या मार्केटचे 3 झोन पडतात. ओके, पहिला झोन आहे झोन नंबर 1, 9:15 ते 11:30. झोन नंबर 1 9:15 ते 11:30. झोन नंबर 2 11:30 ते 1:30. ते 1:30. आणि झोन नंबर 3 1:30 ते 3:30. 1:30 ते 3:30. आज मेंबर खूप कमी दिसत आहेत. 18च मेंबर दिसत आहेत. मी सकाळी टाकलेला मेसेज काही वाचलेला नव्हता काय बऱ्याच जणांनी? बघा बरं एकदा व्हेरीफाय करून. आपल्या क्लास पेक्षा दुसरी इम्पॉर्टंट कामं निघाली आज. रात्री पण बोललेलो होतो आपण, क्लास वेळेवर जॉईन करा.
रेग्युलर पैकी कोण नाहीत त्यांना फोन करा बरं. परत शेकी आले का? मिसळ सर त्यांना फोन नाही केला? शेकी सर मी त्याच गाडी घेतली, तिथे काही येणार नाही. अहो तुम्ही जे ओळखीचे आहेत ना, आता मी दररोज सांगतोय माझ्या त्या वाक्याला काहीतरी थोडस मूल्य द्या. म्हणतोय ना ओळखीच्यांना फोन करा, तर करायचा. म्हणजे का तुम्ही म्हणजे सोबत जॉईन झालात म्हणून, बाकी काहीच उद्देश नाही माझा. परत हे सर आपले रणधीर दिसत नाहीत. 2 दिवस झाले तर ते बघितलंच नाही त्यांना. काय आहेत? ओके चला. झोन नंबर 3 31 ते 3:30 पर्यंत. आता लिहा झोन नंबर 1. या झोन मध्ये आपल्या सर्व स्ट्रॅटेजीज आपल्या म्हणजे आपल्या क्लासेसच्या इथून पुढे देणाऱ्या सर्व स्ट्रॅटेजी, सर्व सेटअप यूज करून एंट्री करावी. पुढे लिहा कंटिन्यू. ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ऍक्शन, प्राइस पॅटर्न, ट्रेंड लाईन, सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ऍक्शन, प्राइस पॅटर्न, सप्लाय झोन, डिमांड झोन, सप्लाय झोन, डिमांड झोन इथं ऍक्टिव्ह झालेले असतील. त्यामुळं या झोन मध्ये चांगला रेशिओ मिळू शकतो. या झोन मध्ये चांगला रेशिओ मिळू शकतो. ओके. लिहायचं संपलं, आता ऐकायचं आहे. तर बघा झोन नंबर 1 यासाठी इम्पॉर्टंट आहे की जे FI वाले लोकांनी, स्मार्ट मनी वाले लोकांनी, बड्या प्लेयरनी जे BTST साठी जे होल्डिंग केलेले असतात, कुठल्याही प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये असू द्या, कोणत्याही स्टॉक मध्ये असू द्या, इंडेक्स मध्ये असू द्या, कुठेही असू द्या, त्यांचं प्रॉफिट बुकिंग झोन 1 मध्ये होत असतं. लक्ष देऊन ऐका. जे BTST घेऊन आलेले असतात त्यांचं प्रॉफिट बुकिंग, आणि ते असंच काय आपल्यासारखे म्हणजे कॉमन मॅन सारखे BTST नसतात. त्यांचे प्रॉपरली सगळ्या डायरेक्शन्स नुसार असतात. ती प्रॉफिट बुकिंग त्यांनी झोन 1 मध्ये करतात आणि ही आपल्या पॅटर्न नुसार, आपल्या सिलेबस नुसार आयडेंटिफाय करायचे आहेत आणि योग्य वेळेस एंट्री घ्यायची आहे. याचा फायदा आपल्याला झोन 1 मध्ये घ्यायचा आहे. 10:30 ते म्हणजे 9:15 ते
11:30 वाजेपर्यंत हा जो फर्स्ट झोन असतो, तर या ठिकाणी इथं त्यांच्या सोबत एंट्री असल्यामुळं आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. आपण ट्रॅप होणारच नाही, कारण आपल्या सोबत हे सगळे आपले शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, त्यामुळं आपण ट्रॅप होणार नाही आणि चुकीची एंट्री मिळणार नाही. या गोष्टी मात्र यावर आधी काम केलेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आधी आलेल्या पाहिजेत. त्यानंतर मग याचं कनेक्टिंग डॉट आपल्याला झोन 1 मध्ये, कारण एंट्री कधी करावी या पण गोष्टी खूप मायने राखतात. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि कोणत्या झोन मध्ये काय कंडिशन असू शकते, मार्केटची सेंटिमेंट काय असू शकतं, याच्यासाठी आपल्याला झोन 1, झोन 2, झोन 3 यांची जी काही रूपरेषा आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, झोन 1 बाबतीत कुणाचं काही आहे का डाऊट सांगा, किंवा काही कन्सेप्ट अनक्लिअर आहे का सांगा, समजलं नाही का सांगा, काही का ते सगळं सिक्रेट वाटलं ते पण सांगा. काही जण का नाही दिले, आता तर मागून घ्यावं लागले. ओके, तसं नका करू, वेळोवेळी देत राहा. म्हणजे काय होतंय, मला एक कॉन्फिडन्स येतो की तुम्हाला ते समजतंय आणि ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित संप्रेषण होतंय. ओके, चला पुढं. आता झोन 2 घ्या. खूप मोठा चॅप्टर आहे हा, वेळ लागणार आहे, त्यामुळे मी म्हटलं की सुट्टी देणार नाही. झोन 2 या वेळेमध्ये लिहा. झोन 2 मध्ये ट्रेडिंग करायची नाही, शक्यतो करायची नाही. शक्यतो म्हणजे 99 पॉईंट प्राधान्य द्यायचं आहे, ट्रेडिंग करायची नाही. या वेळेमध्ये ट्रेडिंग करायची नाही. कारण इथे फक्त रिटेलर बिगिनर्स ऍक्टिव्ह असतात. घ्या, कारण इथे फक्त रिटेलर बिगिनर्स ऍक्टिव्ह असतात आणि सर एक मिनिट रिपीट करा ना. या झोन मध्ये ट्रेडिंग करायची नाही, कारण इथं रिटेलर्स आणि बिगिनर्स ऍक्टिव्ह असतात. दुसरी गोष्ट म्हणजे झोन 2 च्या टायमिंग मध्ये पॅटर्न क्रिएट होतात. झोन 2 च्या टायमिंग मध्ये टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या पॅटर्न क्रिएट होतात. टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या पॅटर्न क्रिएट होतात. त्यामुळं या झोन टायमिंग मध्ये शांत बसावे आणि पॅटर्न आयडेंटिफाय करण्याचे काम करावे. ओके, शांत बसावे आणि पॅटर्न आयडेंटिफाय करण्याचे काम करावे. लिहायचं संपलंय, माझं सांगायचं संपलंय, तुमचं लिहून मग ऐकायला रेडी राहा. गंमत अशी होते की पहिल्या झोन मध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, अगोदर FI वाल्यांची जर समजा बाईंग असेल आदल्या दिवशी BTST साठी, तर ते प्रॉफिट बुकिंग केल्यामुळं मार्केट डाऊन साईडला येतं. किंवा FI वाल्यांची जर किंवा BTST च्या सेलिंग असतील तर दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रॉफिट बुकिंग करतात. या मुवमेंट मधून त्यांनी बाहेर पडल्यानंतर मार्केटमध्ये रिटेलर आणि बिगिनर्स असतात, FI वाले नसतात. म्हणून झोन 2 मध्ये शक्यतो मार्केट साइडवेज जाण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही बघताय बऱ्याच जणांचं ऑब्झर्वेशन असेल की 11:30 ते 1:30 वाजेपर्यंत मार्केट कोणत्याही साईडला मुवमेंट देत नाही. जागच्या जागेवर 15-20 पॉईंट 15-20 पॉईंट 15-20 पॉईंट तिथेच खेळत राहतं. त्याचं रिझन्स हे आहे की इथे पॅटर्न बनत असतात.
बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहित नसतात म्हणून ते म्हणतात मार्केटमध्ये काहीच मजा नाही, प्रीमियम पण वाढत नाहीत किंवा मार्केट मुवमेंटच देत नाही, साईडवेज चाललंय असं म्हणतात. पण सगळ्यात महत्वाची सिक्रेट गोष्ट अशी आहे की या झोन मध्ये फक्त वॉचिंग करायचं असतं आणि कोणता पॅटर्न बनत आहे का या गोष्टी आयडेंटिफाय करून आपण एंट्रीसाठी रेडी राहायचंय तिसऱ्या झोन साठी. कळलं का? एंट्रीसाठी रेडी राहायचे तिसऱ्या झोन साठी. आणि मग काय होतं आता तिसऱ्या झोन आल्यावरच सांगतो. कोण बोलले मला? आता काय राहिलं का? मी हे ऐकायचं सांगितलेले हे नका लिहू, मी ऐकलेलं नका थांबू, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐका. ऐकायचं वेगळं, सांगायचं वेगळं. कारण मी ऐकायचं जर लिहून देत बसलो तर आपल्याला म्हणजे पाठ होईल आणि तसं ती सिस्टीम पण नाही. कारण ऐकायचं हे ऐकण्यासाठीच असतं. कळलं ना? येस, ओके. तर बघा आता घ्या झोन 3. झोन 3 मध्ये अवघड तर जात नाही ना? आजचं पाठ अवघड जात नाही ना? ओके, इझी आहे ना? किती जणांचे आले कन्फर्मेशन? ओके, चला. चला लिहा झोन 3 मध्ये. झोन 3 मध्ये एंट्री करण्यापूर्वी बघा, झोन 3 मध्ये एंट्री करण्यापूर्वी सेकंड झोन मधील टेक्निकल अनालिसिसने तयार झालेले पॅटर्न शोधावे. झोन 3 मध्ये एंट्री करण्यापूर्वी सेकंड झोन मध्ये टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या लिहायचं हे सगळं. टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या तयार झालेले पॅटर्न शोधावे. आणि मगच एंट्री प्लॅन करावी. झोन 3 मध्ये एंट्री करण्यापूर्वी किंवा ट्रेड करण्यापूर्वी सेकंड झोन मधील टेक्निकल अनालिसिस दृष्ट्या तयार झालेले पॅटर्न शोधावे आणि नंतरच एंट्री प्लॅन करावी. ओके, इथपर्यंत झालं असेल तर आता ऐका. यामध्ये गमत अशी होते की आपले जे सगळं मार्केट आपल्या रिटेलर बिगिनर्स पेक्षा बाहेरची मंडळी जास्त चालवतात, त्यांचा व्हॅल्यूम जास्त असतो. म्हणून हे सकाळी एकदा प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडल्यानंतर ते सेफ्टी झोन मध्ये जातात, म्हणजे आराम करतात आणि जेवण वगैरे करून सगळं निवांत आवरून 2 वाजेच्या दरम्यान मार्केटमध्ये एंट्री करायला येतात. त्यांच्या जे व्ह्यू रचना आहेत त्या त्यांनी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतात आणि त्यांनी सुद्धा बघतात की आपण नसलेल्या वेळेमध्ये मार्केटनं कुठले पॅटर्न बनवलेले आहेत. सप्लाय झोन बनवलाय का, डिमांड झोन बनवलाय का, ट्रेंड लाईन अप साईडला ब्रेक होते का, डाऊन साईडला ब्रेक होते का, ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्न पैकी कोणता तयार झालेला आहे का, किंवा फेजेस पैकी कोणता आहे का, अक्युमुलेशन झाले का, डिस्ट्रीब्युशन झाले का, या सगळ्या गोष्टी त्यांनी माणसं ठेवलेल्या असतात त्यांनी बरोबर तिथं. आणि त्यांनी आल्या बरोबर एंट्री करतात आणि मार्केटला त्यांच्या मनावर जिकडे पाहिजे तिकडे घेऊन जातात. व्हॅल्यूम किती इन्क्रीज होतो बघा. कळलं का? बघा मग आता मला सांगा की एंट्री मार्केटमध्ये किती वेळा असावी? मॅसेज लिहा पटपट पटपट. एंट्री मार्केटमध्ये किती वेळा असावी? मल्टिपल ट्रेड करावे का, बिग लॉट नंतर करावे का सांगा, किती ओव्हर ट्रेडिंग करावे का सांगा. मेसेज वाचते मी बरोबर, कोण कोण लिहिले. एक वेळा ओके, आणखी 2 वेळा ओके.
प्रमोद मिसाळ सर, ओके. हा चला. वन टाइम, ओके. सांगा. एक वेळा, ओके. तर मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग करण्यापेक्षा 2 वेळा एंट्री केलेली योग्य. 2 वेळा एंट्री यासाठी योग्य की पहिली एंट्री ही आपल्या फर्स्ट झोन मध्ये असावी आणि दुसरी एंट्री ही सेकंड झोन मध्ये न करता सेकंड झोन मध्ये पॅटर्न ऑब्झर्वेशन करावेत आणि थर्ड झोन मध्ये दुसरी एंट्री असावी. अशा मार्केटमध्ये कमीत कमी 2च एंट्री असाव्यात. 2 एंट्रीत साजेसा प्रॉफिट तुम्हाला मिळू शकतो. या पद्धतीने काम करायला पाहिजे. तर आपण अदरवाईज आता स्वतःमध्ये झोकून बघा, आतमध्ये वाकून बघा स्वतःच्या, की आतापर्यंत किती वेळा एंट्री केल्या होत्या, कोणकोणत्या टायमिंगला केल्या होत्या, कशा कशा केल्या होत्या, किती किती पैसे लॉस केले, हे सगळं आपलं आपलं स्वतःला विचारा. तर ही सिस्टीम असते मार्केटमध्ये काम करण्यासाठी. जे टायमिंग आहे मार्केटचं, तर असं आयडेंटिफाय करावं लागतं, केव्हा पण एंट्री करून नाही जमत. आणि एखादी वेळी 100 एखादा दिवस असा असू शकतो, त्यावर पण मी बोलेल, की सेकंड झोन मध्ये सुद्धा वन वे रॅली ज्या दिवशी आहे त्या दिवशी एंट्री करायला हरकत नाही. काय हरकत नाही. त्या दिवशी वन वे रॅली चालू आहे, अगोदरच बनलेले पॅटर्न पॉवरफुली रिझल्ट देत आहेत, आपण एक्झिट घ्यायची नाही, तसंच पुढे चालू ठेवायचा ट्रेड. या पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहू शकता. ओके, पुढे घ्या. आता मेन पॉइंट मधला प्री मार्केट पॉइंट मध्ये हे सगळं होतं. आता आहे पोस्ट मार्केट. बघा, प्री मार्केट टायमिंग मध्ये हे सगळं होतं, आता आहे पोस्ट मार्केट. घ्या, कळलं का? हे सगळं जे चालू होतं ते प्री मार्केट मध्ये होतं, कळलं का? सर रेग्युलर मार्केट मध्ये बोललात ना तुम्ही? सॉरी, हा, रेग्युलर मार्केट मध्ये, बरोबर. प्री मार्केट 1 होता, सेकंड रेग्युलर मार्केट मध्ये, आणि त्यानंतर तिसरा नंबर आहे पोस्ट मार्केट. तिसरा नंबर आहे पोस्ट मार्केट. ओके गुरुजी, असं पण करू शकतात, किती जणांचं लक्ष आहे म्हणून एखादी चुकीचा शब्द सुद्धा यूज करू शकतात, हे पण माहिती आहे. इट्स ओके. चला, हे सगळ्यांचे अनुभव आहेतच. हा, चला, पुढचं आहे पोस्ट मार्केट. यामध्ये लिहा रेग्युलर मार्केट बंद झाल्यानंतरचे मार्केट. रेग्युलर मार्केट बंद झाल्यानंतरचे मार्केट म्हणजे पोस्ट मार्केट. रेग्युलर मार्केट बंद झाल्यानंतरचे मार्केट म्हणजे पोस्ट मार्केट. याचं टायमिंग 3:40 ते 4 वाजेपर्यंत असतं. याचं टायमिंग 3:40 ते 4 वाजेपर्यंत असतं. यामध्ये ऑर्डर प्लेसमेंट केले जातात. यामध्ये ऑर्डर प्लेसमेंट केले जातात. एक्झिक्यूट केले जातात या टायमिंग मध्ये. बघा,
पॉवरफुल गोष्ट आहे. यामध्ये ऑर्डर प्लेसमेंट केले जातात, एक्झिक्यूट केले जातात. बायर बाय करू शकतो, सेलर सेल करू शकतो, बायर बाय करू शकतो, सेलर सेल करू शकतो. ही प्रोसेस फक्त इक्विटीसाठी लागू पडते. ही प्रोसेस फक्त इक्विटीसाठी, इक्विटी कॅश होल्डिंग, ही प्रोसेस फक्त इक्विटीसाठी लागू पडते. बायर बाय करू शकतात, सेलर सेल करू शकतात. ही प्रोसेस इक्विटीसाठी लागू पडते. ओके, लिहिणं झालं असेल तर पेन खाली ठेवा, कान माझ्याकडे करा. ओके, याचं एक्सप्लेनेशन देणं आहे. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडला असेल, 3:30 तर सगळं एंड होतंय, आता यांनी हे टायमिंग कुठून आणलं आणि यात कसं काय शक्य आहे, आणि मग सगळेजण ट्रेडिंग केली असते की. ऐका, लिहिणं झालं असेल तर रेग्युलर मार्केट बंद झाल्यानंतरचे मार्केट म्हणजे पोस्ट मार्केट असतं. कारण असतं की समजा एखाद्या ट्रेडरने जर एंट्री केली असेल, त्याला चांगला प्रॉफिट असेल आणि त्याला वाटलं की आता उद्या मार्केट डाऊन साइड येऊ शकते, उद्या मार्केट पडू शकतं, आपला लॉस होऊ शकतो. पण आता 3:30 झालेत, आता मार्केट क्लोज झाले रेग्युलर मार्केट, पण आता मी काय करू शकतो, माझ्या हातात काही नाहीये. पण इथं एक आपल्याला एक्सचेंजनी अशी सुविधा दिलेली आहे की 3:40 ते 4 वाजेच्या या कालावधीमध्ये, 20 मिनिटाच्या या कालावधीमध्ये तुम्ही ते तुमचे कॅश होल्डिंगची जी ऑर्डर आहे ते सेल करू शकतात आणि तुमचा प्रॉफिट बुकिंग तिथं होऊ शकतो. पण तुम्हाला एक्झिक्युशन सकाळी 9:15 वाजता मिळेल. तुमची ऑर्डर प्लेसमेंट होईल, पण एक्झिक्युशन 9:15 मिळेल, पण आत्ताच्याच प्राइस मध्ये मिळेल, जे काही प्राइस मध्ये आहे त्या प्राइसला मिळेल. ही अशी याची रचना असते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा एखाद्याला वाटलं आता म्हणजे प्रॉफिट बुकिंग करायचं, बुकिंग केला, एखाद्याला वाटलं की बाय करायचं आहे, मला उद्या सकाळी टायमिंग नाही, तर या टायमिंग मध्ये आपण एंट्री सुद्धा करून ठेवू शकतो. यासाठी ही सुविधा दिलेली आहे. फक्त इक्विटीसाठी आहे, बाकी कुठल्याही मार्केटसाठी, अदर सेगमेंटसाठी नाही. एफएनओ नाही, फ्युचर नाही, बाकी कुठले नाही, काही नाही, काही नाही. ओके, आणि पुढे घ्या आता. एक 3:30 ते 3:40 दरम्यानचा जो वेळ आहे, ते 10 मिनिटं गॅप राहिले होते मध्ये, त्यावर नंतर हे सांगितल्यानंतर बोलायचं होतं, राखीव ठेवलं होतं ते. 3:30 ते 3:40 दरम्यानचा जो वेळ आहे, हे 10 मिनिटं सेटलमेंटसाठी एक्सचेंजने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. ही 10 मिनिटं एक्सचेंजनी, एनएससीनी, बीएससीनी स्वतःकडे सेटलमेंटसाठी राखीव ठेवलेले आहेत. जसं प्री मार्केट मध्ये सेटलमेंट होतं 9:08 ते 9:15 पर्यंत, तसं 3:30 ते 3:40 दरम्यान मार्केट क्लोज झाल्यावरच सेटलमेंट साठीच या ठिकाणी हे टायमिंग आहे. इट्स ओके. चला बघा, हे इथपर्यंत कुणाला ओके आहे सांगा. 4 वाजलेले आहेत, सकाळी 9 पर्यंत आपल्याला जायचं आहे, आणखी मग 24 तासाची सायकल पूर्ण होते. पुढं पोस्ट मार्केट नंतरचा पॉइंट आहे आफ्टर मार्केट. पोस्ट मार्केटचा पॉइंट झाल्यानंतर आहे आफ्टर मार्केट. आफ्टर मार्केटचं टायमिंग दुपारी 4 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत असतं. आफ्टर मार्केटचं टायमिंग दुपारी 4 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत असतं. यामध्ये फक्त आपण इक्विटीसाठी ऑर्डर ब्रोकरकडे ठेवून देऊ शकतो. इक्विटीसाठी म्हणजे आपण बाय करू शकतो, पण ब्रोकर स्वतःकडे ठेवू शकतो. आफ्टर मार्केट मध्ये एएमओ जे ऑर्डर आहेत त्याच्यामध्ये ही जी टायमिंग आहे
आपण ऑर्डर, पण इथं आपण असल्या काही भानगडीत पडायचं नाही, फक्त नॉलेज साठी हे यूज करा, फक्त माहिती असावं, हे जे स्ट्रक्चर आहे, जे सायकल असावी, हे फक्त माहिती असावं. आपण आपलं काम 9:15 ते 9:30 मध्येच करायचं आहे. फक्त हे नॉलेज साठी तुम्हाला हे सगळं उलगडून दाखवत आहे मी. त्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खास काळजी ती माहिती असावीत. ह्याचा फायदा असा होतो, ही जे गोष्टी सगळ्या तुम्ही प्रॉपरली वॉच केलात, यावर कमांड मिळवलात, तर बाकीचे जे सगळे बाकीचे सिगमेंट आहेत, सगळं जे वर्किंग आहे, यावर एक मोठा कॉन्फिडन्स तुमच्याकडे येतो. कळलं का? एक मोठा कॉन्फिडन्स तुमच्याकडे बिल्डअप होतो आणि तिथून तुम्हाला एक मार्केटमध्ये काम करायला दिशा मिळते. यासाठी ही माहिती असणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण मार्केटचं टायमिंग कसं असावं या गोष्टी बघत होतो. मार्केटचं टायमिंग कसं असावं या गोष्टी बघत होतो. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का सांगा? असेल तर सांगा, नसेल तर थंब द्या. त्यानंतर आपण सर लास्टची लाईन एकदा रिपीट करा ना. लास्ट आफ्टर मार्केट ऑर्डर आहे ना, आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणजे एएम ऑर्डर म्हणतात त्याला. त्या टायमिंग मध्ये आपण आपल्या ऑर्डर म्हणजे इक्विटीच्या ऑर्डर कॅश होल्डिंग साठी ब्रोकर कडे शिफ्ट करून ठेवू शकतो. ब्रोकर सकाळी 9 वाजता आपल्या ऑर्डर घेऊ शकतो, प्लेसमेंट करून घेऊ शकतो. दुपारी 4 वाजेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत झोन 3 चा टायमिंग किती ते किती असतो साधारण? 1:30च्या पुढे का? सांगतो सर, सांगतो. तुम्ही लेट आलेत माहिती आहे मला, मी सांगतो, रिपीट करतो सर. आधी हे वाक्य आहे का? आफ्टर मार्केट मध्ये दुपारी 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंतचा जो बंद मार्केटचा टायमिंग असतो, यामध्ये सुद्धा आपल्याला ऑर्डर प्लेसमेंट करता येतात, परंतु ब्रोकर कडे आपण देऊन ठेवू शकतो. ही सुविधा कुणासाठी आहे? जे फुल टाइम वर्कर्स आहेत, स्ट्रिक्ट जॉबर आहेत, की त्यांना पूर्ण वेळ म्हणजे मार्केट एंट्री करण्यासाठी अजिबात नाहीये त्यांच्याकडे टायमिंग. ते संध्याकाळी घरी रिलॅक्स आल्यानंतर रात्री 9, 10, 11 वाजता जेव्हा त्यांना वाटत तेव्हा त्यांनी ते प्लेसमेंट ब्रोकरकडे देऊन टाकतात. ते अधिकार ब्रोकरला पोहोचतात आणि ब्रोकर सकाळी 9 वाजल्यापासून मग त्यांच्या ऑर्डर स्वतःकडच्या तिकडे देऊन टाकतो. त्यासाठीची ही सुविधा आहे. ही कोण फक्त जे बडे लोक आहेत तेच यूज करतात, ज्यांना गरज आहे त्याची. आपल्याला तर काही विषय नाही, फक्त माहितीसाठी तुम्हाला परत परत सांगितलं. आता ते शांताराम शिंदे सर लेट आले थोडे, त्यांच्यासाठी थोडं बोलतो मी तिन्ही बी झोन बाबतीत आणि नंतर पुढे जाऊ. पहिला झोन असतो सर सकाळी 9:15 ते 11:30 वाजेपर्यंत. दुसरा झोन असतो 11:30 ते 1:30 आणि झोन 3 असतो 1:30 ते मार्केट क्लोज होईपर्यंत, म्हणजे 3:30 पर्यंत. असं हे झोन 3 आहे. आणि आपली जी स्ट्रॅटर्जी आहे झोन 3, त्या झोन 3 चा ह्याचा काही संबंध नाही, ते तुम्हाला सेपरेट देणारच आहे मी. बरेच जण विचारात पडतील की झोन 3 इकडे सर देतात दररोज दुपारी, तर ती हीच आहे का? तर ही ती नाहीये, ती खूप मोठं स्ट्रक्चर आहे तिला, ती तिकडे नंतर देऊ आपण. ओके चला सर हा बोला. प्री मार्केट मध्ये 9 ते 9:08 मध्ये जे एएमओ ऑर्डर आपण प्लेस करतो, त्यावेळेस वॉचलिस्ट मध्ये एखादा स्टॉक बघितला तर त्यात बायर आणि सेलरच्या प्राइस एकदम एक्स्ट्रीम झोन वरती असतात, म्हणजे ऑलमोस्ट लोअर सर्किटच्या जवळ किंवा आणि अप्पर सर्किटच्या जवळ. ते तसं का असतं? म्हणजे रेग्युलर प्राइसेस का दिसत नाही? सर ते हे जे काय म्हणतात त्याला, मार्केट मधील जे हे आहे काय म्हणतात ते व्होलॅटिलिटी, म्हणजे बायर्स म्हणजे किती क्वांटिटीने बाय करायले, सेलर किती क्वांटिटीने सेल करायले, याचा काही अंदाजा नसतो. त्यामुळे मग ते तसं दाखवतं. पण 9:08 एक निश्चित अंदाजा येतो आणि तिथून पुढे तसं दाखवत नाही. ते नाही समजलं. नाही का? थांबा. म्हणजे आता सपोज एखाद्या स्टॉकची प्राइस 100 रुपये असेल आणि त्याचं लोअर सर्किट 85 असेल आणि अप्पर सर्किट 115 असेल, तर बायर आणि सेलर साइडला 85च्या जवळ प्राइस असते आणि सेलिंग साइडला 115च्या जवळ प्राइस असते. मधल्या प्राइसेस ऑलमोस्ट नसतात असतात वॉचलिस्ट मध्ये, म्हणजे मार्केट डेप्थ मध्ये. सर हा स्प्रेडचा फरक आहे. मग हा जो म्हणलात ना तुम्ही, हा स्प्रेडचा फरक आहे. म्हणजे काय सर?
स्प्रेड म्हणजे आता बायर्स आणि सेलर्स मध्ये जे डिफरन्स आहे त्याला स्प्रेड म्हणतात. म्हणून आता एक 85 म्हणलात तुम्ही बायरची प्राइस आणि 105 सेलरची म्हणलात, हा किती पॉईंटचा डिफरन्स सांगा? 85 ते 105. 85 आणि 115 30. 115 म्हणजे 30 पॉईंटचा जो डिफरन्स आहे ना, याला स्प्रेड म्हणतात. म्हणजे त्या दोन्ही प्राइस मध्ये इतकं अंतर आहे, त्यामुळे मग ते दाखवत असेल कदाचित. स्प्रेड मुळे होऊ शकतं तसं ते. ओके. आणि सेकंड क्वेश्चन, पोस्ट मार्केट मध्ये आपण ज्यावेळेस ऑर्डर प्लेस करतो 3:40 ते 4 मध्ये, त्यावेळेस मार्केट प्राइसलाच ऑर्डर प्लेस करावं लागतं. येस सर, येस, माझ्याकडनं ते मिस झालं. इट्स ओके. त्यावेळेस जे आहे ना, आपण लिमिट ऑर्डर टाकू शकत नाही. फक्त ओनली वन मार्केट ऑर्डर एक्झिक्युशन आपण करू शकतो. ओके, बढिया. म्हणजे तुम्ही हे केलं, माझ्या लक्षात होतं पण ते बोलण्याच्या ओघात राहून गेलं. ओके. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? सर 1 मिनिट. बोला. तर 3:30 ते 3:40 सेटलमेंटसाठी वेळ आहे, मग तेव्हा ऑर्डर टाकता येतात का? नाही टाकता येत त्या ठिकाणी. आता तुम्ही तेच म्हणते. आणि मग 3:15 ते 3:30 दरम्यान काय करता येतं आपल्याला? 3:15 हा, तेव्हा ते बंद होतं वाटतं. नाही नाही 3:15 ते 3:30 तर सर आपलं रेग्युलर मार्केटचं टायमिंग आहे ना. 3:30 लाच आपलं मार्केट क्लोज होतं ना. रेग्युलर 3:30 पर्यंत चालतं काय? आपलं 9:15 ते 3:30 टायमिंग आहे ना रेग्युलरचं. रेग्युलर. ओके ओके. आणि 3:30 ते 3:40 तो सेटलमेंटसाठी वेळ आहे. सेटलमेंटचं टायमिंग आहे त्यांचं एक्सचेंजचं. मग ते आपलं ऑर्डर 3:40 पुढे टाकायची समजा. 3:40 ते 4 वाजेच्या दरम्यान आपण इक्विटीची ऑर्डर टाकू शकतो. म्हणजे जे BTST वगैरे असते तर 3:40 नंतर टाकायची असते का? तेवढ्या टायमिंग नाही BTST नाही, इक्विटी नाही. इक्विटी फक्त कॅश होल्डिंग इक्विटी. सर ते इक्विटी सर ते मला कळालं नाही. ते इक्विटी इतक्या वेळेस म्हणलात तुम्ही, मला ते इक्विटी कळालं नाही काय असतं ते. ओके सांगतो ऐका. इक्विटी म्हणजे आपण कॅश होल्डिंग हे तर कळलं असेल ना? नाही सर, हे पण नाही माहिती कॅश होल्डिंगचं. बरं ओके ऐका. हे जे आहे तर समजा इक्विटी कॅश होल्डिंग म्हणजे आपलं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी ऑर्डर टाकणे. अच्छा, म्हणजे स्टॉक्स मध्ये का? स्टॉक्स मध्ये. हा, समजा आपण HDFC बँकेचे 50 शेअर्स आपण खरेदी करत आहोत तर त्याला इक्विटी मार्केट असे म्हणतात. इक्विटी बाय करतो आपण, कॅश होल्डिंग बाय करतो. ओके. ओके सर. ओके चल, आणखी कोण आहे का? चाललंय तर चालू द्या, प्रश्न उत्तर, काय अडचण नाही. इट्स ओके. नसेल काही तर सर्वांनी एकदा कन्फर्मेशन द्या, आपण पुढे जाऊ. हे सांगावं सर, पुन्हा काय क्लिअर करावं पुन्हा, समजलं नाही ते. आता जे सांगितलं ना कॅश होल्डिंग, काय स्टॉक घ्यावा लागतो काय ते? ओके. आता समजा आपल्याकडं एखादी स्टॉक आहे, तुम्ही कुठल्या एका स्टॉकचं नाव सांगा. सुझुकीचं घेतला. हा, सुझुकी. हा, मारुती सुझुकी आहे ना, तर तुम्हाला मारुती सुझुकी बाय करायचा आहे. मारुती सुझुकीचे तुम्ही 100 शेअर्स बाय करत आहात, तर त्या बाईंगला म्हणतात इक्विटी बाईंग करणं किंवा कॅश होल्डिंग बाईंग करणं. ओके. निव्वळ स्टॉक मध्ये बाईंग करणं, दुसरा कुठलाही प्रकार नाही. मग तो तुम्ही 5 मिनिटात त्याला सेल करू शकता, 1 दिवसात करू शकता, 10 दिवसात करू शकता, 1 महिन्यात सेल करू शकता, 1 वर्षात सेल करू शकता, 10 वर्षात सेल करू शकता, किंवा
तुमच्या मुलाला सुद्धा तुम्ही ऍक्सेस देऊ शकता की बाबा माझ्यानं काही ते सेल करणं होणार नाही, जे काही तुला प्रॉफिट होईल 40 वर्षानंतर तू सेल कर, तर त्याला सुद्धा परवानगी, म्हणजे 40 वर्षापर्यंत सुद्धा किंवा कितीही वर्ष, अनलिमिटेड टाइम, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये ते पुन्हा गणल्या जाईल. याला म्हणतात इक्विटी. ओके. आणि सर इक्विटी मध्ये म्हणल्यावर फक्त सगळे स्टॉकच येतील ना त्याच्यात, इंडेक्स तसलं काही येणार नाहीये? इंडेक्स वगैरे येणार नाहीत, फक्त स्टॉक येणार. याला होल्डिंग म्हणजे करू शकतो का आपण या इक्विटीला? होल्ड करू शकतो ना? काय स्विंग किंवा होल्ड काय ते? हा, स्विंग किंवा होल्ड काय, म्हणजे आताच बोललो ना मी, 40 वर्ष 50 वर्ष ठेवू शकतो आपण, किती वर्ष ठेवू शकतो. स्विंग वेगळं आणि होल्ड वेगळं का? नाही, एकच. हे बघा, त्याचे वेगळे प्रकार आहेत. ऐका आता, ते पण ऐका, नंतर आहे त्याच्यावर बोलायचं, पण आता ऐका. यामध्ये जे प्रकार आहेत ते, स्विंग म्हणजे कमीत कमी त्याचा कालावधी 1 दिवसापासनं 8 दिवसापर्यंत असू शकतो, 10 दिवसापर्यंत असू शकतो. पोझिशनल म्हणजे एंट्री केल्यापासून 1 महिन्यापर्यंत असू शकतो. कळलं का? पोझिशनल म्हणजे एंट्री केल्यापासून 1 महिन्यापर्यंत आपण तो ठेवू शकतो होल्डिंगला. त्याला म्हणायचं पोझिशनल माझे आहे, पोझिशनल होल्डिंग आहे. आणि लॉंग टर्म म्हणजे त्याला अनलिमिटेड आहे, ते कितीही दिवस ठेवू शकता. 1 वर्ष, 6 महिने, 8 महिने, 40 वर्ष, 50 वर्ष, मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत किती ठेवू शकता, अनलिमिटेड आहे. आणि 1 महिन्याच्या आत काढायचं असेल तर त्याला स्विंग म्हणायचं आपण. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, काय असेल ते असेल. कळलं का? चला, ओके. आता पुढे जायचं का? चला, घ्या टाइम फ्रेम. टाइम फ्रेम मेन पॉइंट मधला दुसरा आहे. टाइम फ्रेमचा स्टडी करत असताना टॉप टू बॉटम अप्रोच असावा. म्हणजे हायर टाइम फ्रेम कडून लोअर टाइम फ्रेम कडं टेक्निकल अनालिसिस, हायर टाइम फ्रेम कडून लोअर टाइम फ्रेम कडं टेक्निकल अनालिसिस करत जावे. उदाहरणार्थ पिरामिड बनवू शकता. पिरामिड टॉपला मंथ लिहायचा आहे, मंथ.
डोक्याखाली विक, त्यानंतर डे, त्यानंतर 4 तास, 3 तास, 2 तास, 1 तास, 45 मिनिट, 30 मिनिट, 15 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिट. या पद्धतीने किंवा या मार्गाने चार्ट अनालिसिस करावे. या पद्धतीने किंवा या मार्गाने चार्ट अनालिसिस करावे. ओके, या पद्धतीने किंवा या मार्गाने टेक्निकल अनालिसिस, चार्ट अनालिसिस करावे किंवा चार्ट बघावे. लिहायचं झालं असेल, पेन खाली ठेवा. बघा, गंमत अशी असते की बऱ्याच जणांना इंट्राडे ट्रेडिंग आणि एंट्री घ्यायचं माहित असतं. फक्त 15 मिनिट टाइम फ्रेम बघा इंट्राडे साठी, इतकंच माहित असतं. मग त्यामध्ये पण काय आहे की 15 मिनिटाचा चार्ट बघायचा, पण एंट्री 15 मिनिटावर करायचं हे नसतं त्यांच्या माइंड मध्ये. एंट्री तर नंबर बघूनच करतात, त्याचा काही विषयच नाहीये. फक्त चार्ट बघायचं माहित असतं 15 मिनिटाचा टाइम फ्रेमचा. पण नेमकं त्याच्यात काय बघावं, कसं टेक्निकल अनालिसिस करावं, काय या गोष्टी त्या काहीच माहिती, त्याचा काही धागादोरा काही लागतच नाही. का लागत नाही ते तुम्हालाच कळून जाईल काय असतं त्याच्यामध्ये आणि का लागत नाही. त्यावर बोलत नाही मी, उत्तर देईन डायरेक्ट. पण गंमत अशी आहे त्या पुढे जाऊन की फक्त इंट्राडे करायचं असेल तर फक्त 15 मिनिटाचा चार्ट बघून भागत नाही, चालत नाही, जमत तर नाहीच नाही. तर त्यासाठी ज्या क्रायटेरिया आहेत टेक्निकल अनालिसिसच्या त्या फॉलो कराव्या लागतात. तर त्या अशा की जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल आणि जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एंट्री घ्यायची असेल, एंट्री म्हणतोय मी, एंट्री घ्यायची असेल, व्यवस्थित ऐका, तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या 5 पटीनं जास्त वरच्या टाइम फ्रेम बघायच्या असतात. तर तिथं टेक्निकल अनालिसिस करायचं असतं. ऐकूच समज मी पुन्हा एकदा बघा, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर एंट्री करायची असेल तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला अनुसरून त्याच्या 5 पट जास्त वरच्या बाजूच्या टाइम फ्रेमवर अनालिसिस करावं लागतं आणि मग 15 मिनिटाच्या चार्टवर एंट्री घ्यायला लागतं. आता कळलं का बघा. तर हे गमक असतं त्यातलं, हे गमक. ये बात किस किस को मालूम थी, ईमानदारी से बताई. यस यस म्हणतात भाऊ, हे अशी गोष्ट आहे. तर अशी खूप सिक्रेट आहेत मित्रांनो, खूप खूप खूप. सर नाही कळलं अजून पण मला. बापरे, नाही कळलं. 5 पट म्हणजे नेमकं 75 मिनिटाची का? यस यस यस, ओके ओके. हा, तर आता तुमचंच उत्तर देतो. जर तुम्हाला 75 मिनिटाची टाइम फ्रेम, सगळ्याच्याच मनात क्वेश्चन असेल, साहजिक आहे. जर 75 मिनिटाची टाइम फ्रेम जर तुमच्या प्लॅटफॉर्मवर दिसत नसेल तर तुम्ही त्याऐवजी 1 तासाची टाइम फ्रेम यूज करू शकता. बघा, कळलं का? 1 तासाची टाइम फ्रेम त्या ठिकाणी यूज करू शकता. तर टेक्निकल अनालिसिस करायचं आणि मग इकडे एंट्री घ्यायची. तर काय टेक्निकल अनालिसिस करायचं ते पण सांगतो. नुसतं वरवर हवेत गप्पा मारल्या मी नाही.
डिटेल आतमध्ये जाऊन पार 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 उकरून काढू गेला. शेतातनं भैमुंगीच्या शेंगा उकरतात बघा, उरल्या कोणाकोणाला माहिती आहे सांगा. एकदा मेन रास झाल्यानंतर 15-1 दिवसानं उकरतात बघा, माहिती आहे का सांगा. ते तशा पद्धतीने पण आपण सगळं सांगून टाकू, ऑपरेशन करून टाकू त्याचं. तर हे 5 पट जास्त चार्ट म्हणजे 1 तासाचा चार्ट आहे. या 1 तासाच्या चार्टवर काय करायचंय आपल्याला, तर इथं ट्रेंड लाईन ब्रेक होते का, सप्लाय झोन आहे का, डिमांड झोन आहे का, कोणत्या फेजेस मध्ये आहे, अकोमोडेशन आहे का, डिस्ट्रीब्युशन आहे का, नेमकं आपल्या माहित असलेल्या कोणत्या चार्ट पॅटर्न मध्ये आलेला आहे. रायझिंग वेज आहे का, फॉलिंग वेज आहे का, बुल फ्लॅग आहे का, बिअर फ्लॅग आहे का, पेनंट आहे का, हेड अँड शोल्डर आहे का, नेमकं कोणता आहे. या गोष्टी 1 तासावर बघायच्या आहेत. बिलकुल तिथं अनालिसिस केल्यानंतर कळतं आपल्याला. कळणार नाही असं काहीच नाही, तिथं कळतं. आणि ते जसंही कळलं तुम्हाला, उदाहरणार्थ ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली आहे, परत एकदा बोलतो, ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली आहे आणि अप साईडला ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. आणि तिथं ट्रेंड लाईनच्या दरम्यान बुलिश प्रेशरची कॅन्डल तयार झाली आहे आणि आपल्या त्या कॅन्डल प्रकाराच्या बुलिश कॅन्डल प्रकारापैकी कोणते बी तयार होऊ द्या, ते पण तिथं मायने लागतं बरं का. हे पण एक मोठं सिक्रेट आहे. ट्रेंड लाईन ब्रेकआउट होते वेळी जर ते सपोर्टवर असेल किंवा सपोर्टच्या थोडं वरती बी असेल, चालू द्या, काय अडचण नाही. तर आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट होते वेळी, कारण ट्रेंड लाईन सुद्धा एक सपोर्टच काम करते, हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तो सपोर्टच आहे. तिथं जर बुलिश प्रेशरची कॅन्डल असेल, कोणतीही सिंगल कॅन्डल असू द्या, डबल कॅन्डल असू द्या, चालेल. तर आणखीन एक ऍडिशन कन्फर्मेशन झालं. तिथून पुढे स्टॉक वरती जाणार हे आपल्याला माहिती आहे 1 तासावर. आता सडनली पटकन कुठे यायचंय, 15 मिनिटावर यायचंय आपल्याला. आणि 15 मिनिटावर कसं चित्र आहे स्पष्ट झालेलं असेल की ट्रेंड लाईन सुद्धा इथं ब्रेक झालेली असेल, रिटेस्ट होऊन वर निघालेला असेल बघा, कळलं का. बरोबर तिथं आपल्याला एंट्री घ्यायची आणि तिथून मग प्रॉफिट मध्ये टिकून राहायचं. अशा पद्धतीनं टेक्निकल अनालिसिसला धरून एंट्री असावी लागते. एंट्री करण्यापूर्वी हे इतकं सगळं स्ट्रक्चर आपल्याला बघणं आवश्यक आहे. कळलं. एकच थमाला बघ, ज्याला कळलं नाही काय. ओके चला, हे झालं 15 मिनिटावर. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट साठी एंट्री करायची आहे. बघा, आपण इंट्राडे साठी घेतली होती. नाही, इंट्राडे नंतर आपण पुढच्या ह्याच्यावर जाऊ, आपल्याला 1 तासावर जाऊ आपण. सॉरी, स्विंग साठी जाऊ. स्विंग साठी आपल्याला एंट्री 1 तासावर करायची असते. 1 तासापेक्षा 5 पटीने जास्त कोणती टाइम फ्रेम आहे सांगा. $75 मिनिट. कोण सांगतं? 1 डे. हा, 1 डे. 1 तासाचे 5 पट बोललो होतो मी. 1 तासाचे 5 पट. तर तुम्ही व्यवस्थित ऐकलं नव्हतं. 1 तासाचे 5 पट 1 डे टाइम फ्रेम असते. तर स्विंग साठी म्हणजे स्विंग होल्डिंग एंट्री करण्यासाठी 8 दिवस, 15 दिवस, 1 महिन्याच्या आत, तर आपल्याला आधी मी मगाशी बोललेलं स्ट्रक्चर एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर बघायचं आहे, 1 डे टाइम फ्रेमवर, आणि 1 तासावर येऊन कन्फर्मेशन घेऊन एंट्री करायची आहे. कळलं का बघा. 15 मिनिटाचं वेगळं आणि 1 तासाचं वेगळं आहे का सर? हा, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. आपला विषय चालू. हा, ऐका, मी बोल, तुमचा प्रश्न कळला मला. काय होतंय, आपण इंट्राडे साठी बोललो होतो. 15 मिनिटावर एंट्री करण्यासाठी 1 तासाच्या चार्ट वर अनालिसिस करून 15 मिनिटावर एंट्री घ्या. तो पार्ट तिथंच क्लोज झालाय. आपण दुसरा धडा शिकत होतो, स्विंग साठी एंट्री करणे. पहिला धडा इंट्राडे होता, आता दुसरा धडा चालू होता. आता कळलं का बघा. दुसरा धडा चालू झाला का स्विंग साठीचा? स्विंग साठीचा धडा दुसरा आता चालू झालाय. पहिला इंट्राडेचा होता. राईट. तेच झालं म्हटलं. मी इंट्राडे लिहिला आता, मग त्यामुळे गोळ झाला. तो धडा संपला इंट्राडेचा. किती जणांना समजला तो सांगा. सर्वांनाच माहिती झालेला आहे. तर अशा पद्धतीनं
आता स्विंगचा धडा घेऊ आपण. स्विंगचा धडा शिकत असताना 1 डे टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस करायचा आहे आणि 1 तासावर एंट्री घ्यायची आहे. स्विंगचा पण संपलाय धडा बघा. यस. आता पोझिशनल साठी स्विंग रिपीट करा मग. स्विंगचा धडा रिपीट करू का? हो. 1 डे टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस करायचा आहे आणि 1 तासाच्या टाइम फ्रेमवर एंट्री घ्यायची आहे. स्विंगचा धडा संपला. आता पोझिशनलचा धडा म्हणजे आता लक्षात येईल. ओके. पोझिशनल साठी असा आहे की आपल्याला एंट्री 1 डे टाइम फ्रेम साठी करायची आहे. तर 5 पट सांगा हो मला. 5 पट टाइम फ्रेम सांगा. 1 वीक. वीकली. वीकली टाइम फ्रेम. यस. बघा आता पोझिशनल साठी म्हणजे 1 महिन्यापासून आपल्याला 3-4 महिन्यापर्यंत एंट्री करायची आहे पोझिशनल साठी. तर वीकली टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस करायचं आहे आणि 1 डे टाइम फ्रेमवर एंट्री घ्यायची आहे. हे सगळं लिहून घेत आहेत ना? ओके. चला ते लिहून घ्यायचं आहे सगळं हे. तर पुढं काय राहिलं आता? पोझिशनल रिपीट. सर पोझिशनलचं रिपीट करा ना. पोझिशनल साठी वीकली टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस करायचा आहे आणि 1 डे टाइम फ्रेमवर एंट्री घ्यायची आहे. पोझिशनल साठी. ओके. आणि आता राहिलं लास्ट. आता काय राहिलं? पॉइंट कोणता आहे? लॉंग टर्म. यस. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा जो सब्जेक्ट आहे म्हणजे हा जो धडा आहे याच्यासाठी सांगा. वीकली टाइम फ्रेमचं 5 पट सांगा बरं. मंथली. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी, इक्विटी होल्डिंग साठी, कॅश होल्डिंग साठी मंथली टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस करायचा आहे आणि वीकली टाइम फ्रेमवर एंट्री घ्यायची आहे. मंथ टाइम फ्रेमवर टेक्निकल अनालिसिस आणि वीकली टाइम फ्रेमवर एंट्री. हे अशा पद्धतीनं टाइम फ्रेमचा यूज करावा लागतो. बघा इतक्या ह्या. तर मला समजलेलं बघा, जर इंट्राडे असेल तर 15 एका तासाचा टाइम फ्रेम बघायचा आणि 15 मिनिटावर एंट्री. आणि स्विंग वरती एका महिन्याचा बरोबर एका दिवसाचा बघायचा आणि 1 तासावर एंट्री. आणि पोझिशनल वरती एका महिन्याचा बघायचा, एका आठवड्याचा बघायचा आणि 1 दिवसावर एंट्री. बरोबर. हो. आणि लॉंग टर्म साठी महिन्याचा अनालिसिस बघायचा आणि आठवड्यावर एंट्री. यस. बरोबर ना? एकदम बरोबर. चला ओके. अशा पद्धतीनं टाइम फ्रेमचा यूज करावा लागतो टेक्निकल अनालिसिस करण्यासाठी आणि प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये एंट्री करण्यासाठी. बघा जे टायटल होतं त्या पद्धतीनं व्यवस्थित सगळं शेअरिंग झाली का, काय काय पद्धतीनं झाली, काय काय समजलं, ह्या सगळ्या गोष्टी मला परत एकदा सांगा किंवा काय सिक्रेट वाटलं ह्या सगळ्या गोष्टी बोला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुने आता तुमच्याजवळ मित्र असतात बरं का, काढून घेतात गोडगोड बोलून. त्यांना हे असं सहज बोलण्याच्या भाषेतलं सांगण्यासारखं मटेरियल नाही.
माझी 3.5 वर्षाची तपश्चर्या तुम्हाला अर्ध्या तासात शेअर करतोय. त्याचं आचारसंहिता तुमच्या जवळ ठेवा लाईफ टाइम साठी. तुम्ही स्वतः यूज करा. त्यांना फक्त बाबा रे तिकडे जा, क्लास जॉईन कर आणि चांगल्या क्वालिटीने शिक, या पद्धतीनं तुम्ही मोटिवेशन द्या त्यांना. पण माझ्याकडे आहे लेखा, कशाला आता तू घालतोय 20,000, हे माझं सगळं. त्याला काही कळणार नाही त्यातलं बरं का. तो खुश होईल तुमच्यावर, तुम्हाला चहा पाणी करेल, पार्टी पण देईल, खाऊ पिऊ घालील, सगळं करेल. पण त्याला तुमच्या इतकं जमणार नाही. तो किती घाशीराम करू द्या, कारण ते फरक आहे तुमच्यातून त्यांच्यामध्ये. अशा पद्धतीनं हे सगळं आहे. तर आजचा पार्ट कसा वाटला सांगा. काय काय नवीन शिकायला मिळालं, काय काय जुनच होतं, काय अशा गोष्टी शेअरिंग करता आल्या तर सांगा. टेक्निकल अनालिसिस मध्ये मी तुम्हाला ट्रेडिंग व्यू, आता मी स्क्रीन शेअर केलेली आहे, सगळ्यांना दिसत असेल. टेक्निकल अनालिसिस मध्ये ज्या गोष्टी आपल्या राहिल्या होत्या टाइम फ्रेमच्या, ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म कसा यूज करावा तुम्हाला बोललेलो होतो की मी इथं एक स्वतंत्र क्लास घेणार आहे, याच्यावर सेपरेट सेशन आहे. तर त्यावेळी बोललेलो होतो, तो आज आपला झालेला आहे. परत एक वॉचलिस्ट आणि फिबोनाची रिट्रेसमेंट कसं यूज करावा, हे 2 सेपरेट आहे. ते त्यावेळी घेऊ आपण, त्याचा नंबर आल्याने. हा, एक राजू जाधव सर, तुमच्या डोक्यावरून गेलेला अजिबात नाही. तुमच्या एवढं लकी आता जे आपल्याकडे मेंबर आहेत, कुणीही नाही, कुणीही अशी कमिटमेंट तुम्ही कधीच नाही करू शकत की डोक्यावरून गेला. कारण हे जे 4 उन्हाळे 4 पावसाळे, हे जे गणित आहेत पूर्वजांचे, हे बाकीचे मंडळी 10-10 वर्षापासून आहेत, त्यांना आज क्लिअर होते. आणि तुम्हाला मार्केटचा मग आताच सुरू झालाय 15 दिवसापासून. त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान आहेत, हजारो क्वालिटी नशीबवान आहेत, असं मी तुम्हाला स्पष्ट म्हणेन. काहीच प्रॉब्लेम नाही. मार्केटमध्ये एका रात्रीत कोणीही करोडपती होत नाही, होता येत नाही. रोडपती मात्र नक्की बनवतं मार्केट. त्यामुळे नॉलेजचं पण तसंच आहे, एकाएकी मिळत नाही. मगाशीच म्हटलं, 3.5 वर्षाची अखंड स्टडी 1.5 तासात शेअर केलेली आहे. मगाशीच म्हटलं, त्यावरून स्वतःच म्हणजे हे करून घ्या की आपल्याला किती लकी आहोत आपण. मागा सुद्धा एक वाक्य सांगितलं होतं, हे तर काहीच नाही, खूप काही क्वालिटीने देतो मी, खूप काही. हो, तुम्हाला बोलायला चान्स देईन मी. मागं म्हटलं होतं की XYZ व्यक्ती होते, त्यांना मी RSI विचारलं होतं, त्यांनी फक्त 75 बोलले होते. तुम्हालाही भेटून या विषयामध्ये. आता तुम्ही बोला, मग मी तुम्हाला चार्टवर काही गोष्टी दाखवून देईन. राजू जाधव, माईक इज US. काही हा शब्द बाकीचा सेशन जो आहे, जो मी कधीही आयुष्यामध्ये न ऐकलेला, आज असा परफेक्ट जिवारे सरांनी सांगितला. जो टाइम झोन असेल किंवा एंट्री असेल, एंट्री कधी घ्यावी आणि दुसरी गोष्ट एक्झिट कधी घ्यावी, ते तर सांगितलेलंच आहे. परंतु आज सर्वात महत्वाचा जो भाग आहे, का एंट्री घेत असताना फक्त 15, आपण अनालिसिस करताना 15 मिनिटाचा टाइम झोनवर बघा, 1 तासाचा टाइम झोनवर बघा. हे आपण बघितलं गेल्या 29 दिवसामध्ये, 28 दिवसामध्ये. परंतु आज खरोखर एंट्री कोणत्या टायमाला घ्यायची ट्रेडिंग करताना, ते आज अतिशय चांगल्या पद्धतीने समजलं. मी काही भाग याच्यासाठी म्हटलो सर, की जे अगोदर आपण मार्केट टायमिंग कशी असते त्याच्यामध्ये FO NO काहीतरी सांगितलं तुम्ही, AMO, हा ते शब्दच कधी ऐकलेले नाही, त्याच्यामुळे ते कानावर पडले नाही म्हणून डोक्यावरून गेले. पुढे ज्यावेळेस ऐकल त्यावेळेस ते नक्कीच लक्षामध्ये बसतील आणि तुम्ही सांगता म्हणल्यानंतर ते ध्यानात येऊन जाईल. त्याबद्दल काही वाद नाही. असं काही अडचण नाही. FNO हा शब्द जरी तुमच्या आज कानावर पडला तरी खूप लकी आहात. FNO तितकी ताकद आहे त्या शब्दात. ओके, तो ऐकलेला नसल्यामुळे तो काय आहे. आता सरांनी एक इक्विटी आणि प्रोसेस जी आहे, इक्विटी वगैरे कॅश होल्डिंग, ते तुम्ही एकदम क्लिअर केलं. माझा पण मनामध्ये प्रश्न होता, विचारणारच होतो मी
सरांनी विचारला आणि तो क्लिअर झाला. थँक्यू. ओके. तर बघा, आणखी कुणाला काय द्यायचंय का? कोण बोलेल? आपण इकडे टाइम फ्रेम कडे जाऊ. हे जे आहे, लक्ष द्या, टाइम फ्रेम आपल्याला टॉप टू बॉटम अप्रोच यूज करायचा आहे. म्हणजे मंथली टाइम फ्रेम पासून सरळ सरळ 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम कडे आपल्याला अनालिसिस करत यायचं आहे. चुकूनही 1 मिनिटापासून वरती चार्ट बघत जायचं नाही. लक्षात आलं का? चुकूनही जायचं नाही. टाइमपास म्हणून सुद्धा वरूनच खाली बघत यायचं. त्याचं जे स्ट्रक्चर आहे असं रन होत असतं. या पद्धतीनं जायचंय. आता मंथली टाइम फ्रेम, आता अदानी एंटरप्राइजेस आपल्या समोर चार्ट आहे, तर तो घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. इतकं यामध्ये इतके सिक्रेट आहेत, आणखी जितके शक्य आहे तितके घेऊ आपण. आता काहीच अडचण नाही. मंथली टाइम फ्रेमवर पहिल्यांदा काय बघायचं, तर मंथची कॅन्डल बघायची. एका मंथला एक कॅन्डल बघा. लिहायला सुरुवात करा तुम्ही. काही कॅल्क्युलेशन जरी मला सांगताना पटकन जमले नसेल तर तुम्ही चार्टवर बघून सांगा, किंवा क्लास संपल्यावर कॅल्क्युलेशन करून सांगितलं तरी चालेल. असे काही आता मी गोष्टी बाहेर काढतोय. एका मंथवर एक कॅन्डल. मंथ कुठे गेला आपला व्हर्टिकल लाईन? व्हर्टिकल इथे बघा. व्हर्टिकल लाईन कोणत्याही महिन्याची घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. या महिन्याची घेऊ, जून महिन्याची घेऊ आपण. जून महिन्याची घेऊ. बघा, 3 जून, जून महिन्याची एका मंथची कॅन्डल व्हर्टिकल लाईन मार्क केली आहे. त्यानंतर आपण सरळ सरळ वीकली टाइम फ्रेमवर येऊ. वीकली टाइम फ्रेमवर बघा, मंथची एक कॅन्डल, तर वीकच्या किती कॅन्डल हा प्रश्न पडतो. जून पासून जुलै स्टार्ट होईपर्यंत बघा. आता 1 2 3 4 झाले ना? ओके. सर नो. हा, कन्फर्मेशन देत चला. कम्युनिकेशन होऊ द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. परत याला व्हर्टिकल लाईन घेतो. समज नसेल तर समजलं नाही म्हणून सांगा. महिन्याची एक तर आठवड्याच्या 4. यस, महिन्याची एक तर आठवड्याचे 4. त्यानंतर परत आपण डाऊन साइडच्या टाइम फ्रेमवर जाऊ. वीकच्या नंतर डे येतं, डे वर आपण जाऊ. आता मला सांगा, महिन्याची 1, आठवड्याच्या 4, तर डेच्या किती मोजून सांगा. वीस यावं सर. हा, याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं. जितके ट्रेडिंग सेशन तितक्या कॅन्डल येतात. कधी 21 दिवस असतं मार्केट, कधी 22 दिवस असतं, कधी 23 दिवस असतं, कधी 20 दिवस असतं, कधी 18 दिवस सुद्धा मार्केट असतं. तितके दिवस मार्केट तितक्या कॅन्डल आल्याच पाहिजेत. हे किती आहेत सांगा. वीस आहेत सर. 20 आहेत ना? इट्स ओके. बघा, लिहून ठेवा. डेच्या 20 कॅन्डल. परत मी 4 तासावर जातो. आता कन्वर्ट होतो 4 तासावर. सेशन ब्रेक आपल्याला, सेशन ब्रेक हवंय. सेशन ब्रेक सेशन ब्रेक
दिसलंच नाही ते. ओके, आता बघा सेशन ब्रेक म्हणजे सगळ्या त्या व्हर्टिकलच लाईन होत्या म्हणून त्याला हटवलं मी. आता बघा 4 तासाचे किती आहेत मोजा, मोजल्या सुरू केले असतील तुम्ही तोपर्यंत. हे notes मध्ये दिल्यात. किती 37. 37. ओके, परत मी 3 तासावर येतो. थोडस इकडे घेऊ आपण. बघा व्हर्टिकल लाईन ओळखायला येतात का बघा, काय जाड करू, थोडं ब्राईटनेस वाढवायला लागेल. ब्राईटनेस वाढवून वर्टिकल लाईन 4PS घ्या ना. हा, ओके. हा, आता मोजा 3 तासाच्या कॅन्डल. फिफ्टी सिक्स. 55. 55 की 56. परत मोजा. आपण 21-22 मेंबर आहेत, सर्वांनी मोजायचं. हाँ सर 56. 56 सिरियली लिहा. 56 3 तासावर. हा, परत मी 2 तासावर येतो. $74 सर. 74 चालेल, काय अडचण नाही. ओके, तर 73 झालंय. 72. 73. चार तासाच्या 37, 2 तासाच्या 74 यायला पाहिजे. इथं गॅप अप आहे ना सर. गॅप कुठे दिसायले? हे इथं दोन मोठी कॅन्डल आली आहे. ही सर्वात मध्ये रेड कॅन्डल आहे, त्याच्या पुढे कुठे कॅन्डल आहे खाली? की तारीख सांगा, तारीख. आता तुम्ही एक मिनिट, तारीख 3 जून. 3 जून आहे ना हा, आपलं. ही उभी रेषा जी आहे 3 जून नंतर पुन्हा 4 जून आहे. 4 जून पासून 4 जून 5 जूनला मार्केट आहे, 4 जूनला आहे. त्यानंतर 4 जून नंतर सडनली बघा ना, ज्या दिवशी कॅन्डल दिसत नाही त्या दिवशी सुट्टी आहे का बघायचं. शनिवार रविवार आहे का बघा, किंवा ऑदर एक्सचेंजची सुट्टी आहे का बघा. हाँ, ये बातें तो मायने रखते हैं. ओके, हे झालं का? किती आले 2 तासावर?
माझ्या 73 आल्या हो मोजून. मी तर 72 मोजले आपण त्या 37. बाकीचे राजू इंगलवाले, बाकी बालराजे, बाकी बाकी किती शांताराम सर मोजत आहेत ना. ती डुजी पण धरायची ना. हो धरायची, ते डे आहे ना त्या दिवशीचा, काय अडचण नाही ना, डोजी पण धरायची. ओके 74 1 तासावर घेऊ का मोबाईलवर? हा ठीक आहे, मोबाईलवर बारीक रेषा. ओके, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे ना त्यांना इझी जाईल ते मोजायला, मोबाईलवर कठीण जाईल. मोबाईल वाले मोजू नका. झूम केल्यावर मोठं होतं सर. होईल मोबाईलवर पण झूम केल्यानंतर. आता बघा, आता थोडं स्क्रीन कमी पडेल आपल्याला. तरी काही प्रॉब्लेम नाही, एवढ्या स्क्रीनवर दिसेल 1 तासावर. 1 तासावर दिसेल. जादू असते टेक्निकल अनालिसिस मध्ये, ह्याच्यावरून पण लक्षात येईल तुम्हाला. असं गणित होत नाही का? सरांनी सांगितलं 4 तासाच्या 74, 2 तासात 74, मग 1 तासाचं 74च्या निम डबल असं होणार नाही गणित. कॅल्क्युलेशन करून बघा, माझ्याकडून तुम्हाला अलाउड आहे ते बघायला, पण ते परत कन्फर्मेशन साठी कॅन्डल मोजून बघा. पण नुसत्या ते बेरीज वजाबाकीवर नका विश्वास ठेवू. आपण इतके जण आहोत ना, कुणी कॅल्क्युलेशन करा, कुणी मोजा. 1 2 3 4 5 10 13 रेटिस्ट 16 20 21 125 कॅन्डल आले. 127 बहुतेक. बोला सांगा. 127 सर. 127. ओके, 127 126 असू द्या. नंतर पण तुम्ही मोजू शकता. 127. ओके 127 धरू आपण. त्यानंतर परत खालची घेतो. 75 मिनिटावर थोडे कमी असतील आता. आता ऐका, आता मोजत बसू नका, आणखी बऱ्याच टाइम फ्रेम आहेत, वेळ जातो. तुम्हाला त्या पुढचं स्ट्रिक सांगतो. असं 45 मिनिट, 30 मिनिट, 15 मिनिट, 10 मिनिट, 5 मिनिट, 3 मिनिट, 1 मिनिटापर्यंत घ्या आणि नंतर आपल्या ग्रुपवर टाका किंवा नोट्स मध्ये घेऊन मला शेअर करा. मग ह्याचा फायदा काय आहे, तर तुम्हाला इथं चार्टवर दिसत असेल मी एक ट्रेन लाईन ड्रॉ केलेली आहे, कळलं का? कळलं असेल त्यातून की एका मंथ पासून आपण लोअर टाइम फ्रेमवर येत आहोत. मंथला 1 कॅन्डल, वीकला 4, डेला 22 21 काय होत्या ते, आणि त्यानंतर जसं लोअर टाइम फ्रेमवर येऊ चार्ट आपल्याला एकदम सुटसुटीत दिसत आहे आणि तिथं आपल्याला टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीनं जे टूल्स यूज करतो ते बिलकुल आपल्याला दिसत आहे. तिथे ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे आणि त्यानंतर बघा टार्गेट. परत आपले ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्न पैकी काही दिसतं का बघा इथं. डबल टॉप. डबल टॉप पण आहेच, ते तर आहेच. इकडे बघा, तिकडे जाऊ आपण. हे बघा इकडं
लागू पडलं का बघा. फ्लॅग हा, बुल फ्लॅग, येस. आणि त्यानंतर इकडे वरती डबल टॉप. कुठं? इथे एक टॉप, आणि इकडे एक टॉप. डबल टॉप झाला, डबल टॉपचं टार्गेट सुद्धा आलं. परत असं जर खालच्या टाइम फ्रेमवर गेलात आणखी चित्र स्पष्ट होईल. यासाठी म्हणजे सगळ्या टाइम फ्रेम आपल्याला आवश्यक आहे. चार्ट आपण थोडस मायक्रो करून घेऊ. आपल्याला 2 व्हर्टिकल लाईनच्या मध्येच बघायचं आहे, अदरवाईज इकडे तिकडे बघू नका आता. बघा काही दिशा आली का? किती ट्रेड मिळले असते 15 मिनिटावर जर आपण चार्ट बघत राहिलो असतो. मग यासाठी आपल्याला हे सगळं टाइम फ्रेम अशा पद्धतीनं अनालिसिस करण्यासाठी यूज करायचे आहे. ओके. आणखी कुणाची या रिगार्डिंग काही शंका आहे का विचारा, किंवा काही असेल तर विचारा. त्यानंतर मग आपण या ठिकाणी थांबूया. बघा किती आपल्याला ट्रॅडिशनल चार्ट पॅटर्न मिळतील. सपोर्ट मिळेल, रेजिस्टन्स मिळेल, सप्लाय झोन मिळेल, डिमांड झोन मिळेल. सगळ्या बाबी आपल्याला बिलकुल भेटतील. एकही बाब आपल्याकडून चुकणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला स्टडी पाहिजे, यावर यासाठी काम केलं पाहिजे. ओके. आज अशा पद्धतीनं, हा बोला की, बोलायच्या देतो मी तुम्हाला. आपण आजचे सेशन शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. मी थांबतोय, तुम्ही बोला, काय अडचण नाही. सेशन पॉवरफुल झालं, त्याबद्दल जिवारे सरांचे धन्यवाद. प्रश्न असा आहे, आता हा जो चार्ट आपण आता एका तासाचा बघितला, आता एक तास टाइम फ्रेम आहे बरोबर. हो. आपल्याला सकाळच्या टाइम झोन मध्ये म्हणजे पहिल्या झोन मध्ये आपल्याला एंट्री घ्यायची आहे. मग हा टाइम झोन मग आदल्या दिवशीचा अनालिसिस करायचा की झालेलं जे स्ट्रक्चर आहे ते त्याचं अनालिसिस करत बसायचं, काय करावं लागेल? हा, बिलकुल प्रश्न योग्य आहे. आपल्याला आवडला प्रश्न. बिलकुल आपल्याला झोन 1 मध्येच आपल्याला एंट्री करायची आहे. तर 1 तास टाइम फ्रेम ऑन करायचा आणि एका तासावर जे दिसतंय चार्ट वर त्याचं अनालिसिस करायचं आहे आपल्याला. ट्रेंड लाईन ब्रेक होती का, सपोर्ट आहे का, रेजिस्टन्स आहे का, कुठला काय अनालिसिस मध्ये आहे तो दिसते. कारण तो 1 तास पाठीमागच्या पूर्ण टाइम फ्रेमला सोबतच घेऊन आलाय ना. मंथ झाल्यानंतर 4 वीक झाले, डे झाल्यानंतर सगळे डे झाल्यानंतर म्हणजे आतापर्यंत पाठीमागचे 10-12 दिवस संपतच आलेत ना. मग ते तिथं चार्ट ऑलरेडी आहेच ना त्या ठिकाणी. त्यामुळं बिलकुल एका तासाचा बघायचा आहे, काहीही त्यामध्ये अडचण नाही. कळलं का? नाही, प्रश्न असा होता, आपल्याला एंट्री घ्यायची ना. आता समजा तुम्ही आता जो आपला फ्लॅग दाखवला, सपोज आजच्या तारखेला हा फ्लॅग बनत आहे. ओके, बरोबर. आता हा फ्लॅग बनत आहे, आपण आता एंट्री करून ठेवली, एका तासाचा टाइम झोन बघितला. आता उद्या याच्यावरच एंट्री करायची पहिल्या झोन मध्ये, काही याचं अनालिसिस उद्या पण करायचं? हा, हे बघा, आता पहिल्या झोन मध्ये जर हा तुम्हाला अनालिसिस मध्ये बसला आणि ब्रेकआउट देत असेल आणि आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे या हा फ्लॅग एंट्री सांगत असेल तर आता करायची. आणि जर एंट्री नंतर जर तो टार्गेट देत असेल आणि टार्गेट आणखी अपूर्ण राहिले असतील तर उद्या पण हेच अनालिसिस करायचं, वेगळं काय करायची गरज आहे? एंट्री घेऊन ठेवायची का? एंट्री घेऊन ठेवायची, प्रॉफिट मध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. एंट्रीचा क्रायटेरिया झालाय ना आपला. ट्रेड आपले फ्लॅग ब्रेकआउट झालेला आहे, एंट्री योग्य ठिकाणी बसले, जे आपण एंट्रीसाठी मॅटर दिलेलं आहे सगळं अचीव झाले, ती एंट्री घ्यायला हरकतच नाही. किती दिवस लागू होईल ना, किती टार्गेट मिळेल ना त्याचं, जे निश्चित आहे फ्लॅगचं टार्गेट ते मिळू शकतं.
दुसरा एक प्रश्न असा होता, आता एंट्री घेतली आपण, फ्लॅगचं टार्गेट मिळालं, तिथं आपण त्या टार्गेटला थांबून एक्झिट घ्यावं लागते का जसं आपण स्टॉप लॉस लावला तसा प्रॉफिट पण लावता येतो? प्रॉफिटचा पण वरती लावता येतो, पण आपण प्रॉफिटचा लावायचा नाही, स्टॉप लॉसच लावायचा खालचा. अगोदर जे आपला मुळात स्टॉप लॉस दिलेला आहे तो लावायचा. तिथून जर आपण प्रॉफिट मध्ये आलेला असू, म्हणजे आपला टार्गेट 1 कम्प्लीट झालंय, तर आपला रिक्स वाला स्टॉप लॉस उचलायचा आणि जिथे एंट्री आहे तिथे आणून ठेवायचा. कळलं का? जिथे एंट्री आहे तिथे आणून ठेवायचा, म्हणजे लॉस अजिबात आपल्याला नाही. जे कॅपिटल आपलं आहे ते सुरक्षित आहे आणि तिथून जर आपली खात्री आहे. कळलं का? कळलं ना? हो सर, कळालं. प्रश्न याच्यासाठी होता तो की मार्केटमध्ये हव्यास, अजून आपल्याला प्रॉफिट होईल हा जो हव्यास आहे, हा याच्यापायी मार्केटमध्ये लॉस होतो असं मी ऐकलं. हव्यासापोटी का मला अजून मिळेल काहीतरी जास्तीत, याच्यापेक्षा जास्त पॉईंट मिळतील, तर त्यासाठी आपण हा वरचा लावलेला योग्य राहील का आहे तिथून एंट्री एक्झिट घेतलेलं परवडतं? यामध्ये असं आहे, जर आपण तेवढ्या प्रॉफिटवर समाधान असू तर आहे तिथं प्रॉफिट मध्ये एक्झिट घ्यायला हरकत नाही. आणि आपल्याला जर वाटलं की आपला अनालिसिस पक्का आहे, आणखी वर जाऊ शकतोय, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टॉप लॉस लावून चलत राहा ना पुढं. तो त्याला जाऊ दे ना किती पुढं. तिथं हव्यास काही विषयच नाही. हव्यासचा हव्यास असेल तर मला मिळाले तेवढं बस झालं, थांबेल मी. नाही तर वर जाणार असेल तर स्टॉप लॉस लावेल. सर मग तुम्ही कालचा जी बीटीएस ट्रेड तुम्ही होल्ड केलाय, तर त्याचं ते एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का? हो, देऊ शकतो की. तुम्ही ते एक्सप्लेन करा ना, म्हणजे तुम्ही कसं मला तुम्ही होल्ड केला ना ते अजून तो वरी जाईल असं या उद्देशानं, ते जर सांगा ना सर, एक्सप्लेन करा ना, म्हणजे ते कळेल आम्हाला. म्हणजे तुम्ही कोणत्या टाइम फ्रेम वरती बघितलात, मग कोणत्या टाइम फ्रेम वरती तुम्ही एंट्री घेतली आणि तुम्ही का म्हणून होल्ड केलाय ते जर एक्सप्लेन केलं तर ते कळून जाईल आम्हाला. नक्की 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 नक्की, काहीच हरकत नाही. बघा, त्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर एंट्री घेतली होती. आणखी दुसरे काही असे सिक्रेट आहेत. त्याला स्काल्पिंग साठी मी तुम्हाला बोललेलं नव्हतं. स्काल्पिंगचा जो तिथे क्रायटेरिया मी यूज केला, 15 मिनिटावर चार्ट बघायचा आणि 5 मिनिटावर एंट्री करायची. 5 मिनिटावर मी एंट्री केली आणि आहे तिथं जो काही आपला माझी एंट्री होती त्याच्या अलीकडं जवळपास मी 45 पॉईंटचा 40-45 पॉईंटचा माझा रिक्स वाला स्टॉप लॉस होता. 100 पॉईंट प्लस मध्ये येईपर्यंत मी तो ठेवला, हलवला नाही रिक्स वाला प्रॉफिट. तो माझी स्वतःची रिक्स आहे, पण तो रुल्स न म्हटलं तर जर 100 पॉईंट प्रॉफिट मध्ये येत असेल तर तो मी उचलून जिथे एंट्री माझी झालेली आहे तिथे आणून ठेवायला पाहिजे होता, पण मी तो ठेवलेला नव्हता. 100 पॉईंट प्लस झाल्यानंतर मी तो माझा रिक्स वाला उचलला आणि जिथे एंट्री झाली त्याच्यावरती 10 पॉईंट वर आणून ठेवला होता. मग नंतर मी बघितलंच नाही त्याला, मला खात्री होती का वरती जाईल. मग जवळपास 220 पॉईंट गेल्यानंतर मी पाहिलं त्याला, तर मार्केट संपत आलेलं होतं आणि सेंटिमेंट बुलिश आहे, पण माझ्या लक्षात आलं म्हणून तो ठेवून दिलाय. आता उद्या जर समजा तो 100 पॉईंट गॅप अप झाला तर उद्या मी काय करणार, 100 पॉईंट गॅप अप झालाय तर 50 पॉईंटच्या फरकानं स्टॉप लॉस लावून ठेवणार त्याला ओपन झाल्याबरोबर 9:15ला. आणि तिथून एक तर हिट केला तर करू द्या, नाहीतर त्याला दिवसभर किती वर जायचं ते जाऊ द्या, मी त्याला हलवणार नाही. तुम्हाला वेगवेगळे स्क्रीनशॉट 400, 500, 1000, 1200, 1800 पॉईंट पर्यंत घेऊ शकतो आपण त्याला. या पद्धतीनं जायला पाहिजे. कळलं का? हो सर. ओके. हा, या पद्धतीनं आहे ते, पण ते त्यासाठी थोडं जास्त मेहनत लागते. प्रॉफिट मिळालं का आपला गट्टू पुढे नेऊन ठेवायचा, बस. तिथं स्टॉप लॉस लावून ठेवायचा, अजून वरती जर केलं तर पुढचा गट्टू नेऊन ठेवायचा. हा, येस. ओके. आता दुसरा एक प्रश्न असा आहे सर माझा, कदाचित माझ्या मित्राला तो जरा बालिश वाटेल. एक पॉइंट म्हणजे किती रिटर्न मिळतात आपल्याला? 1 पॉइंटचा
रुपयामध्ये का कन्व्हर्टर कसं होणार ते? हा, आता एक पॉइंट आहे ना, जर आपल्याला प्रॉफिट झाला तर बँक निफ्टी मध्ये 15 पैशाचा प्रॉफिट होतो, म्हणजे 15 रुपयाचा, 15 पैशाचं म्हणतोय सॉरी, 15 रुपयाचा प्रॉफिट होतो बँक निफ्टी मध्ये एका पॉइंटला. 2 पॉइंट प्रॉफिट झाला तर 30 रुपये मिळतो, 2 पॉइंट लॉस झाला तर 30 रुपये लॉस होतो. स्टॉकच्या व्हॅल्यूवर असतं ते? नाही, स्टॉकच्या व्हॅल्यूवर नसतं, पॉईंटवरच असतं. 100 पॉईंट जर प्रॉफिट मध्ये आलो तर 1,500 रुपये प्रॉफिट होतो, आणि 100 पॉईंट लॉस गेला तर 1,500 लॉस होतो. ओके, थँक्यू. चला, आणखी कोणाचं क्वेश्चन आहे का? सर माझं धन अकाउंट ओपन झालं का? हे बघा, आपण नंतर, मी त्या म्हणजे वडिलांच्या गडबडीत मी लक्ष दिलं नाही. मला परत आता डॉक्युमेंट पाठवून ठेवा, उद्या करून घेईल मी ते सगळे डॉक्युमेंट पाठवून ठेवा तिकडे संजय सरांना सांगून. आताच्या जेवढा स्टडी झाला त्याच्यावर मला आता पेपर काय म्हणतात ते ट्रायल घेता येईल ना मला? ते कोणतं ट्रेडिंग म्हणतात ते, पेपर ट्रेडिंग? नाही करायचं नाही, आपल्या हिशोबात पेपर ट्रेडिंग नाही अलाउड, नाही माझ्या क्लासेस मध्ये पेपर ट्रेडिंग वाल्याला अलाउड नाही. कारण मग मी इतके सिक्रेट तुम्हाला देऊ कशाला? इतकं स्ट्रक्चर थोडा आहे आणि इतकं भरवक्कळ देतोय, ते बिलकुल अलाउड नाही. मी मान्य करत नाही, करणार पण नाही बिलकुल. त्या बाबतीत कुणीच म्हणणार नाही मी पेपर ट्रेड करतोय, रिमूव्ह करून टाकेल उद्यापासून जर कोणी म्हटलं तर. रिअल ट्रेडिंग करायचं आहे, रिअल वाटणार नाही. म्हणजे काय तुम्ही खातं उघडा, ऐका हो, तुम्ही ऐका, खातं उघडू होते का नाही, बाकीच्यांसाठी पण सांगतोय. रिअल ट्रेडिंग का करायची माहिती आहे का? रिअल ट्रेडिंग मध्ये आपले जे भावना आहेत ते तिथं गुंतलेले आहेत, बरं का? जे प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, कोणत्या पद्धतीनं आपण लॉस मध्ये चाललोय, तिथून वाचण्यासाठी आपल्याला काय यामध्ये आयडिया दिलेली आहेत. स्टॉप लॉस कुठं लावायचा, उचलून प्रॉफिट मध्ये कसा आणायचा, प्रॉफिट पुढे घेऊन कसं जायचं, हे रिअल मध्ये ज्यावेळेस घडतंय ना, 500 प्रॉफिट, 400 प्रॉफिट, 300 प्रॉफिट, 100 लॉस, परत 200 प्रॉफिट, 800 प्रॉफिट, 1000 प्रॉफिट, 2000 प्रॉफिट, ज्यावेळेस तुम्ही रिअल बघता, तुमची सायकोलॉजी, तुमचे हार्मोन्स, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप मॅटर करतात. बघा मी काय बोलतोय. आणि हे जर तुम्ही पेपर ट्रेड करताय, 50 लॉट लावा, काय पण होणार नाही तुमच्यामध्ये, काय पण होणार नाही. आनंद मिळणार नाही ना, काय दुःख मिळणार नाही ना, काय नाही. म्हणजे बिलकुल काय म्हणजे त्याला ते निस्तेज राहील सगळी ती ट्रेडिंग. त्याच्यामुळे बिलकुल ते अलाउड नाही माझ्याकडे. बिलकुल 1 लॉट न ट्रेडिंग करायची, पण रिअल करायची. आपले जे डायरेक्शन मी आतापर्यंत देतोय, सगळं माझा जीव प्राण ओतून यूज करायचे, तिथे यूज करायचे, या गोष्टी आहेत. बाकी तुम्ही मला सगळं डॉक्युमेंट पाठवा राजनुसार, आपण उद्या आपण करून घेऊ ते, त्यांचं काय अडचण नाही. ओके. सर माझा एक प्रश्न होता, आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतोय किंवा शिकतोय, तर आपण इंडिकेटर वापरावे की चार्ट प्लेन ठेवून फक्त प्राइस ऍक्शन आणि चार्ट पॅटर्न वरती एंट्री घ्यावी, किंवा त्याच्यावरच लाईफ टाइम साठी? हो सांगतो ना, ऐका की. लाईफ टाइम साठी आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे. तुम्ही ट्रेडिंग म्हणून करा, इन्व्हेस्टर म्हणून करा, इंट्राडे करा, कोणताही प्रकार करा, सर्वात अगोदर प्राधान्य द्यायचं आहे चार्टवर, निव्वळ टेक्निकल अनालिसिसला, जे की आपण घेतोय दैनंदिन, त्याच्यावर आधी प्रॅक्टिस करायची, कमांड मिळवायची. त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणताय की इंडिकेटरवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. इंडिकेटर, कारण प्राइस ऍक्शन आधी बनते, नंतर इंडिकेटर चालू होतात. प्राइस ऍक्शन आधी बनते, नंतर इंडिकेटर चालू होतात. त्याच्यामुळं आपण प्राइस ऍक्शन सोबत आपल्याला जायचं आहे, इंडिकेटर सोबत बिलकुल नाही. तर आपण टिकू शकू 4 दिवसच्या, काय मार्केटमध्ये आपला ध्येय आहे टिकण्याचा कालावधी तिथपर्यंत. नाही तर निव्वळ इंडिकेटर म्हणलं का आपलं काय खरं नाही, बिलकुल नाही, असं माझं त्यावर आन्सर असेल. आणि आपल्या पण क्लासेसमध्ये निवडक इंडिकेटर आहेत, ते देणार आहे तुम्हाला, की तुम्ही ते आजपर्यंत म्हणजे बघितलेले नाहीत. आजचाच क्लास जसा झाला त्या पद्धतीने इंडिकेटर सुद्धा आहे, की ते प्रॉपर दररोज फॉलो होतात, तुम्हाला प्रॉफिटच मिळेल. त्याच्यात लॉस तर विशेष राहणार नाही, फक्त रूल्स फॉलो केले पाहिजे, त्या पद्धतीने गेलं पाहिजे. ते इंडिकेटर जरूर वापरा तुम्ही त्या टाइम फ्रेमवर. कळलं का?
ओके, शांताराम सर काय बोलले नाही? हो ओके सर ओके. हा हा. तर या पद्धतीनं आहे. चला थांबूया का आता? हो सर. भेटूया असंच एका फ्रेश सेशन सोबत. गुड नाईट सर्वांना.